नंदनंदन 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 धावरे नंदनंदन 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 पावरे योग्य होईन केधवा तरी माधवा तव दर्शना राहते हृदयी तरंगत एकही नित भावना श्रीधरा गरुडध्वजा अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना जे विभोर जनी करे कुमुदा मनोहर हासवी चंचला तळपे जये अतिदिक्त जे धरि तोरवी तारकात चकाकते द्युती देत जे हुतवाहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना भासते जलदात नलिनाथ गगनी छवि सागरी उमटे शिखावल कंधरे प्रतिभूषवी इंद्रनीलमणि हि जा पुढती प्रभोगमतोणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दिव्यता दिवमंडलाधिपवो निघेत अनंतता विश्व हि कवळोनिया उरतेच जेथील भव्यता व्यापुनी सकलास जे लवलिप्तता वरितेच ना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना शोभिता शिणली श्रुती प्रभवेन जेथ सरस्वती कुंठले मुनी सन्मती श्रुतिलाहि नागवसे गती इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि त्यजि चेतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना भीष्म सायक विद्ध अर्जुन होत विह्वल संगरी मुक्त कुंतल कोसळे भगतान धीर निघेत्वरी शब्द मोडून धावले निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप तव दाखवी मम लोचना वर्णिता शुकरंगले विसरे विराजन बंधना गौरांग उन्मन गात जा यजुनी सती नव यौवना लौकिका मुकला तुका सुख मानुनी करी चिंतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना खात जे शबरी हरी बदरी फला प्रति कौतुके नाचते व्रज सुंदरी सहसारथी विजयानिके जे दळीत जनी सवे करी साथ तद्गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना पद्मजा बसली पदा जवळी जया प्रतिमोहुनी वल्लवी रमजा जिथे जनरीत लौकिक सोडुनी नावरे विषयी रुची जरी एकदा जडले मना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते
बसवे अभयास दे रम्य रूप असे अनंत हृदयात संतत राहू दे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन भाव रे नंद नंदन नंद नंदन नंद नंदन पाव रे. आज आपण दुसरा सर्ग बघणार आहोत. श्री वसुदेव बंधन. सृष्ट्वाखिलं विश्वमिदं विचित्रं स्थूलञ्च सूक्ष्मञ्च चराचरश्च तथापि नित्यं निरुपाधिकोय तस्मै महेशाय नमोस्तु शश्वत. आपण असं म्हणतो की या जगामध्ये एक गोष्ट दुसऱ्यासारखी असत नाही. प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी असते आणि खूप विविधता भरलेली आहे. आणि एवढी विविधता आपल्यामध्ये असणं, या सृष्टीमध्ये असणं, हे आपण असं म्हणतो की त्याचं सौंदर्य आहे. तर हे विविधतेने भरलेलं जे जग आहे, त्या जगामध्ये कधी कधी विसंगती पण दिसते. एकासारखं दुसरं दिसत नाही, तेव्हा विसंगती दिसते. त्याचबरोबर ह्या जगाचं जे चक्र आहे ते अविरतपणे चालू असलेलं पण आपल्याला दिसतं. नेमेची येतो मग पावसाळा आपण जे म्हणतो. तर हे सगळं, या सगळ्या करण्याच्या मागे कोणीतरी आहे. आपण म्हणतो की ही सृष्टी आपोआप निर्माण झालेली नाही आहे. ही सृष्टी आपोआपी, ही कल्पना आपण मान्य करत नाही. आणि मग या सृष्टीचा जो कर्ता आहे, तो कर्ता, त्याला या सगळ्या सृष्टीचा लेप लागतो का? म्हणजे तो त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो का? उदाहरणार्थ असं म्हणतात ना की होडी जी आहे ती होडी पाण्यात असावी, पण पाणी होडीमध्ये असू नये. तसं त्यांनी सृष्टी निर्माण केली आहे, पण त्याला त्या सृष्टीचा काही लेप लागतो का? तर अजिबात लागत नाही. तर जरी त्यांनी सृष्टी निर्माण केलेली असली, विसंगत वाटू शकणारी विविध सृष्टी निर्माण केलेली असली, तरी तिचा लेप ज्याला लागत नाही, अशा श्री शंकरांना माझा नमस्कार असो. आज त्यानंतर सद्गुरूंची प्रार्थना आप्पा करतात. अचिंत्य परतत्व दे करुण वासनेचा क्षय प्रसाद तव सद्गुरो निवटितो भवाचे भय म्हणून तुमच्या पुढे दिसत दीन चिंतामणी तुम्हा शरण मी भवच्चरण मस्तकी घेऊनी. अचिंत्य परतत्व म्हणजे काय? तर हे सद्गुरू, हे थोडंसं कमी, सद्गुरूंचं जे तत्व आहे, व्यक्ती म्हणून नाही, सद्गुरू हे जे तत्व आहे ते काय करतं? तर असं म्हणलं जातं की कल्पवृक्ष जे आहेत, त्या कल्पवृक्षाच्या खाली माणूस कशासाठी जातो? काहीतरी पाहिजे, ही वासना पूर्ण करण्यासाठी तो कल्पवृक्षाच्या खाली जातो. म्हणजे आधी वासना उत्पन्न होते आणि मग कल्पवृक्षाचं महत्त्व असतं. तर इथे असं म्हणतात की हे जे गुरुतत्व आहे ते वासनेचाच मुळी क्षय करतं. म्हणजे कल्पवृक्षाकडे जाण्याची गरजच पडू नये, कारण वासनाच मनामध्ये उत्पन्न होत नाही. हे अचिंत्य परतत्वाचं महत्त्व आहे, सद्गुरूच्या तत्वांचं महत्त्व आहे. आणि म्हणून मग काय होतं की जर वासनाच नाही तर ती पूर्ण होईल की नाही ही भय पण नाही. आणि म्हणून जर सद्गुरूचा प्रसाद मिळाला तर या भवाचं भय राहत नाही, अपेक्षाभंगाचं दुःख राहत नाही. कारण मुळामध्ये तो अपेक्षाच निर्माण होऊ देत नाही, अपेक्षाच कमी कमी करत जातात. आणि म्हणून काय होतं असं म्हणतात की जो चिंतामणी आहे ना, चिंतामणी हा नावाचा एक दगड असतो की जो कोणाच्या आपल्या चिंतेनी आणि प्रार्थनेनी तो पाझरतो म्हणे, आणि तो पाझरला की आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर असलेली चिंता दूर करणारा तो चिंतामणी. पण मुळामध्ये काय होतं की वासनेचा क्षय झाला, वासनेचा क्षय झाला म्हणून अपेक्षाच राहिल्या नाही, अपेक्षा राहिल्या नाही म्हणून भवाचं भयही राहिलं नाही. आणि असं नाही झालं तर चिंता कुठून येईल? आणि म्हणून चिंता उरतच नाहीत. आणि मग तो चिंतामणी दीन होऊन जातो, कारण त्याच्याकडे कोणी चिंता निवारण करायला येतच नाही. आणि अशा तऱ्हेने हा चिंतामणी दीन दिसायला लागतो. कशामुळे? अचिंत्य परतत्व, त्यांचा जो प्रभाव आहे त्याच्यामुळे. अशा सद्गुरूंना मी भवच्चरण मस्तकी घेऊन मी तुम्हाला शरण येतोय.
परमसुंदरा मथुरा नगरी, वसली होती यमुना तीरी. आज मथुरेचं वर्णन आहे. श्यामल शाललनेच्या जणुका, बसे कडेवर मुग्ध बालिका. परमसुंदर मथुरा नगरी कशी दिसत होती म्हणे? यमुनेच्या तीरी होती, यमुनेचं जळ निळसर, आणि तिच्या कडेवर जणू काही मुग्ध बालिका बसलेली असावी अशी ही मथुरा नगरी होती. निळ्या नभी चमकती विशेष, तेथ गृहांचे सुवर्ण कळस. नभ निळे होते कारण प्रदूषण नव्हतं. जेवढं आपण हिमालयाकडे जाऊ तेवढी ती ढगांची निळाई आहे ना, ती खरी वाटत नाही, इतकी स्पष्ट आपल्याला दिसते. अशी निळे नभ होते कारण तिथे प्रदूषण नव्हतं. आणि त्या निळ्या नभामध्ये चमकत काय होतं माहिती आहे? गृहांचे सुवर्ण कळस. आता आपण कळस कशाला लावतो? मंदिराला लावतो. कारण आपण डिस्क्रिमिनेशन केलं आहे, घर आणि मंदिर. हे घर आणि हे मंदिर. म्हणजे मंदिरात गेलं तर चांगलं वागायचं, मंदिरात गेलं तर भेदभाव करायचा नाही, मंदिरात गेलं की खरं बोलायचं, मंदिरात गेलं की देवाच्या समोर नम्र व्हायचं. घरात आलं की आम्ही आमचं सगळं करायला मोकळे. त्यामुळे आम्ही घरांना कळस लावत नाही, आम्ही मंदिरांना कळस लावतो. पण इथे प्रत्येक घराघरावर कळस होते कारण ते डिस्क्रिमिनेशन नव्हतं. प्रत्येक घर हे मंदिरासारखं होतं. म्हणजे नुसतंच घर एक मंदिर आहे म्हणण्यापुरतं नाही, ते खरं खरं मंदिर असल्यामुळे तिथे सगळे आचार धर्म त्या त्या पद्धतीने पाळले जात होते, जसे आपण एखाद्या मंदिरात पाळतो. आणि म्हणून सुवर्ण कळस म्हणजे त्या नगरीचं वैभव दाखवत आहेत. आणि त्यामुळे असं दिसत होतं, निळ्या नभी चमकती विशेष, तेथ गृहांचे सुवर्ण कळस. सुचविती जणू विलास केली, संपत्ती कळसास पोचली. सगळ्या प्रकारच्या सुखसोयी, सगळी क्रीडाची मैदानं, नाट्यगृह, सिनेमागृह, जे काय म्हणेल ते, विलासासाठी जे काय लागतं त्या सगळ्या सुविधा होत्या. या सुविधा कधी येतात? पोट भरलं की येतात, त्याच्याशिवाय येत नाहीत. त्यामुळे जर एवढ्या सुविधा आणि एवढी समृद्धता असेल, याचा अर्थ ती नगरी किती समृद्ध होती हे आपल्याला त्याच्यावरनं दिसतं. आता ह्या नगरीचा इतिहास काय? रामायणाच्या काळामध्ये तिथे मधुदैत्य नावाचा राक्षस राहत होता. आणि त्याच्या त्रासाला कंटाळून रामाकडे जेव्हा तक्रार आली, तेव्हा रामाच्या भावानी शत्रुघ्नांनी त्या मधुदैत्याचा नाश केला. मधुदैत्यासह त्याचे मधुवन, दाशरथी शत्रुघ्ने मर्दुन. त्या स्थानीही पुराण काली, अभिनव ऐसी पुरी वसविली. आणि मग काय झालं? पापी मधुवन होतं, त्यांनी वसवलेलं होतं. आणि नैसर्गिकपणे त्याच्याकडे सगळं चालू होतं जे एखाद्या पापी नगरीमध्ये चालेल. आता ही नष्ट केली. मधुदैत्यासह त्याचे मधुवन हे शत्रुघ्नांनी मर्दून नष्ट केलं होतं. पापी मधुवन नष्ट जाहले, पाप बीज परी नसे जळाले. नगरी नष्ट केली पण बीज जळालं नाही. आपण जेव्हा थोडासा पाऊस पडला आणि प्रवासाला गेलो ना, ओसाड दिसणारी माळरानं इतकी हिरवी दिसतात की जणू काही स्कॉटलंडमध्ये आलो आहे आपण. इतकं सुंदर दिसायला लागतं. प्रश्न पडतो की एवढं सगळं वृक्षारोपण इथे कोणी करतं? कोणी करत नाही. उन्हाळ्यामध्ये ते बीज आतमध्ये जमिनीमध्ये असतं आणि थोडासा ओलावा मिळाला की ते जमिनीच्या वर येतं आणि हिरवगार करतं. तसं ते बीज भूगत दडून होतं, जमिनीमध्ये दडून होतं. कशाची वाट पाहत होतं? वर्षा ऋतूची. पापी मधुवन नष्ट जाहले, पाप बीज परी नसे जळाले. होते जणू ते दडुनी भूगत, अनुकूला कालास अपेक्षित. आणि मग काय झालं? अनुकूल काळ मिळाला. कशा रूपाने मिळाला? भोजकुलीचा कंस दुर्मती काले होता राजा. दुष्कृती फलयुत वृक्ष उगवले, कोंब फुटून त्या बीजा. जय हरी सुख कंदा. भोजरुची कुलाचा जो कंस नावाचा राजा झाला, कसा झाला ते आपण पुढे बघणार आहोत. आणि जेव्हा कंस राजा झाला त्यावेळेला मात्र हे जे बीज आतमध्ये होतं ते पुन्हा वृक्षरूपाने उगवलं. आणि मग त्यांनी सुंदर नगरी पण निर्माण केली, मथुरा नगरी म्हणे. दिसावया इतराहून सुंदर, गांजाचे जरी पीक खरोखर.
उत्पन्नही ये विपुलतयातून परी आदरती तया न सज्जन. आपण पाहिलेत की नाही माहीत नाही, पण गांजाची पानं फार सुंदर दिसतात. आणि मागच्या वेळेस मी ती कथा सांगितली होती, पुन्हा सांगण्याचा मोह आवरत नाही. पहिल्यांदा जेव्हा दिवाळीला उत्तरकाशीला गेलो तेव्हा उमानंद स्वामींना आप्पांनी नाश्त्याला बोलवलं. आता स्वामी येणार आहेत म्हणल्यानंतर रांगोळी सुशोभीकरण केलं पाहिजे. आणि मग रांगोळीच्या वाट्या बाहेर ठेवल्या आणि ती रांगोळीचे कण ताटात आले तर आप्पांना नाही आवडायचं. आप्पांचा खूप छोट्या छोट्या बाबतीमध्ये कटाक्ष असायचा की कसं असलं पाहिजे, आणि म्हणून सहसा पाना फुलांची रांगोळी केली जायची. आणि म्हणून मग आता मी सगळ्यात तिथे तरुण होते, वसुताई होत्या, वसुताईंच्या वहिनी होत्या, आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं जा जरा पानं फुलं तोडून आणि पाना फुलांची रांगोळी करायची. मी गेले बाहेर. आपण सगळ्यांनी उत्तरकाशी ज्यांनी पाहिलं आहे आपल्याला माहिती आहे की आता जी भिंत बनली आहे त्याच्या डाव्या बाजूला एक मोकळं रान होतं. तिथे गेले आणि सुंदर पानं दिसली, लालसर, तांबूस, नाजूक एकदम, त्याला छान असलेली सुंदर पानं तोडून आणली मी. बाकी दोघांचं तर काही लक्ष नव्हतं, ताईंचं आणि वहिनींचं. फुलं होती गुलाबाची छान सुंदर. 2 ताटांभोवताली रांगोळ्या केल्या. आप्पा आणि उमानंद स्वामी आले आणि आप्पांनी अशी रांगोळी पाहिली. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि मला अगदी आता आप्पा म्हणतील कोणी काढली रांगोळी, छान आहे वगैरे, तसं म्हणायच्याऐवजी ते म्हणले स्वातीनी काढली दिसतीये. तर मला वाटलं हरकत नाही, हे पण माझं कौतुकच आहे, म्हणून मी अगदी हो म्हणून मान हलवली. काहीच बोलले नाहीत. ते ताईंना म्हणाले तिला सांग पानं कशाची आहेत. आणि मग ताईंनी चमकून पाहिलं की मी कशाची रांगोळी केली आहे, आणि मग त्या इतक्या ओशाळ्या झाल्या. त्यांनी पटपट ती पानं गोळा केली, बाहेर घेऊन गेले. मला समजेच ना काय झालं ते. आणि मग आप्पा मला म्हणाले भगवा वेश घेतला असेल म्हणून मला व्यसन नाही लागलं म्हणले. तरी मला कळलंच नाही की झालं काय. आणि मग तो नाश्ता झाल्यानंतर मी म्हणलं वसुताईंना काय झालं. अगं म्हणे ती गांजाची पानं आहेत, तुझी आणली असती. तर अशी इतकी सुंदर पानं. तशीच आफूची फुलं आपण पाहिली असतील चित्रामध्ये, अप्रतिम सुंदर दिसतात. आफूची फुलं इतकी सुंदर दिसतात ना की मोह होतो की आपण ते लावावीत वगैरे वगैरे, त्याला परवानगी लागते. तर धर्मशास्त्र असं सांगतं म्हणे की ज्यांनी व्यसन वाढतं अशी पिकं लावू नयेत, जरीही त्यांच्यामधनं भरपूर उत्पन्न येत असेल. जर आपण बाकीची धान्य पाहिली आणि गांजा आणि अफू जर पाहिला तर प्रचंड जास्त उत्पन्न देणार आहेत, पण ज्याच्यामुळे समाजाचं अहित होईल अशी पिकं शेतकऱ्यांनी घेऊ नयेत. तुम्ही बघा की आपला धर्म किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतो. किती छोटी गोष्ट आहे, म्हणजे शेतकऱ्याचं हित आहे कारण त्याला नगद पीक मिळेल, पण समाजाचं अहित आहे. आणि म्हणून हे पापपुण्याची कल्पना येते की तुम्ही जर असं पीक लावाल ना तर तुम्ही पापी आहात. हे कशाचं आहे की समाजाचं हित त्याच्यामध्ये. तर तसं झालं होतं. म्हणाले की मथुरा नगरी बलीप्रमाणेच सुंदर केलेली होती कंसानी, तसेच मथुरा नगर सुशोभित विलास संपत्तीने मंडित. सोडून गेले दूर संतजन निज धर्माचे करण्या रक्षण. खात्रीच नव्हती की इथे आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे वागता येईल की नाही. आणि म्हणून जरी सुशोभित नगरी होती, जरी विलास होता, तरीही संतजन तिथे नव्हते, कारण त्यांना खात्री नव्हती की मला माझं धर्माचं पालन करता येईल की नाही. कारण तेथे शील सतीचे, यज्ञ मुनींचे, धनदुबळ्यांचे, एक क्षणही नसे सुरक्षित, पटकीच्या साथीतील जीवित. पटकीमध्ये काय, आता आपण करोना अनुभवला आहे, पटकी जाऊ द्या. काल चांगला असलेला आज ICU मध्ये म्हणे, आणि उद्या पाहिलं तर ती ICUची बेड पण रिकामी आहे. म्हणजे कुणालाच खात्री नव्हती की उद्याचा दिवस आम्ही पाहू शकू की नाही. तर तसं झालेलं होतं. म्हणाले की सतींचं शील, मुनींचे यज्ञ, दुबळ्या लोकांचं धन हे एक क्षणभर पण सुरक्षित राहील की नाही याची त्यांना खात्री नव्हती. खरं म्हणजे राजा चांगला होता. भूप राजा, भूप कंस धनरूप बळाने, युक्त तसाची चातुर्याने, वर्णुका परिसर्प गुणाते, विसरुनी त्याच्या भयदविषाते. राजा चांगला होता म्हणले, धन होतं, रूप होतं, बळ होतं, सगळं काही होतं, चातुर्य होतं. अरे पण मी कशाला वर्णन करतोय, सर्पाचे गुण कशाला वर्णन करायचे. कारण एक विष हा जो अवगुण आहे त्याच्यामुळे तो सगळ्यांचा शत्रू झालाय. बाहेर पाहिला की मारला जातो, सर्पमित्र नाही आला तर आपण मारूनच टाकतो त्याला. आणि म्हणून तसंच या कंसाचं झालेलं होतं की तो भीतीने राहत होता. का, कारण शत्रू खूप होते. कशामुळे, वागणं असं होतं.
मुळामध्ये राज्यच कसं मिळवलं होतं. श्वसुराचे घेऊन सहाय्य द्रोह करून जनकासी, नृप झाला त्या नको पुरावा, अधम म्हणण्यासी जय हरी सुखकंदा. असं म्हणलं जातं की स्वतःच्या बळावर काही मिळवलं तर ते कर्तृत्व असतं. जर वडिलांच्या बळावर, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असं म्हणलं जातं की वडिलांच्या बळावर, माझे वडील कोण आहेत माहिती आहे का, असं म्हणणारे जे आहेत ते उत्तम नाहीत. मी काहीतरी कमवलं आहे आणि तरीही मला अहंकार नाही तर मी उत्तम आहे. जर मी वडिलांचा मोठेपणा सांगून काही मिळवायचा प्रयत्न करत असेल तर मी मध्यम आहे. जर मी माझ्या मामाच्या आजोळच्या बळावर मी मोठेपणा सांगत असेल तर मी अधम आहे. पण जर मी श्वशुरांच्या सासूरवाडीच्या जीवावर जर मोठेपणा मिळवत असेल तर मी अधमाधम आहे. आता खरं म्हणजे पुन्हा एकदा किती थोड्या छोट्या छोट्या गोष्टी धर्मशास्त्रात सांगितल्या आहेत बघा. जर हे धर्म लोकांनी पाळले तर हुंडाबळी कशाला होतील. श्वशुरांच्या जीवावर जर मोठं व्हायचं नाही आहे, असं केलं तर माझी कीर्ती जगामध्ये होणार नाही, मला कोणीतरी अधम म्हणेल, ही भीती जर धर्मशास्त्राची आपल्याला राहिली असती तर हुंडाबळी कशाला झाले असते. पण असं होत नाही. आपण धर्म विसरतो आणि आपण आपलंच समाजाचं, व्यक्तीचं नुकसान होईल किंवा नाही हे सांगता येत नाही, ते प्रारब्धावर अवलंबून आहे. पण समाजाचं नुकसान मात्र नक्कीच होतं. असा हा कंस. होती भगिनी या कंसासी, नाव देवकी असे जियेसी. किती सुंदर वर्णन केलंय बघा. सरळ हृदय ही कुटिल तदंतर. हिचं हृदय अतिशय सरळ आणि त्याचं मात्र कुटिल तदंतर. कुटिल म्हणजे काय माहिती आहे ना, कुजात्र म्हणतो बघा आपण मराठवाड्यामध्ये. म्हणजे दुसऱ्याचं वाईट झालं की ज्याला आनंद होतो तो. माझं बरं होईल की नाही माहीत नाही, दुसऱ्याचं वाईट झालं तर मग मी खुश, असा तो होता. लक्ष्मी सी जणू शंख सहोदर. काल आपण पाहिलं शंख स्वतःच्या कर्माने बोलत नाही, त्याला कुणाची तरी शक्ती लागते. पण लक्ष्मी मात्र स्वयंभू देवता आहे आणि तरी दोघंजणं बहीण भाऊ आहेत, कारण एकाच क्षीरसागरामधनं आलेले आहेत, सहोदर आहेत दोघंजणं. तसंच हे. कशी होती देवकी. चारुहास्य सुंदर मुखमंडल, मनोज्ञ कांती वाणी मंजुळ. सुंदरता शुचिता सात्विकता, घेऊन तिज जणू रचित विधाता. आता बघा, कालही आपण बघतोय की आप्पांच्या शब्दांचे प्रयोग. चारुहास्य, काल आपण पाहिलं शंकराचं अट्टहास्य, म्हणजे ज्याच्यामुळे ते बर्फाचे डोंगर तयार झाले. आणि आपण काल म्हणलो की आमच्या सगळ्यांचं हास्य तसं नसतं, शिशूसारखं हास्य आमच्या चेहऱ्यावर येत नाही. हिचं हास्य कसं होतं, चारू हास्य, अतिशय सुंदर. म्हणजे तिच्या हसण्यामुळे तिच्या चेहऱ्यालाही प्रसन्नता मिळत होती आणि समोरच्या बघणाऱ्यालाही प्रसन्न वाटत होतं, अशी ती चारुहास्य होती. आणि म्हणून तिचं मुखमंडल शोभून दिसत होतं. मनोज्ञ कांती, गोरी नाही म्हणलंय बरं का, मनोज्ञ कांती. मनोज्ञ म्हणजे अतिशय सुंदर अशी कांती, तेजस्वी अशी कांती. रंग कसा हे सांगितलेलं नाही आहे. वाणी मंजुळ. आप्पांनी मानसपूजेमध्ये घंटिकेची पूजा करताना सांगितलं आहे की घंटिके तव मंजुळ रवे, सर्व देवतांना निमंत्रावे. आणि खरं म्हणजे असं निमंत्रण केलं तर लोक येणार आहेत. म्हणजे माझी वाणी तशी जर मला मिळाली तर लोकांना त्याच्यामध्ये आपलेपणा वाटेल. आणि सहसा काय होतं माहिती आहे, सुंदरता असली की सुंदरतेचा गर्व असतो, शुचिता असली की सुंदरता असतेच असं नाही, शुचिता आणि सुंदरता असली म्हणून सात्विकता असतेच असं नाही, कारण अहंकार असतो. मी सुंदर आहे, मी शुचिरभूत ब्राह्मण आहे म्हणल्यानंतर अहंकार येतो, असं पण होऊ शकतं. पण हे तिन्ही सगळं घेऊन ती घडलेली होती, कारण विधात्याने तिच्यासाठी जे रॉ मटेरियल वापरलं होतं ते हे 3 वापरलं होतं, सुंदरता, शुचिता आणि सात्विकता. ह्याच्यातनंच त्या देवकीला जणू घडवलं होतं ब्रह्मदेवानी. सागर भरला असे जलाने, ही स्वाभाविक वात्सल्याने. का बरं सागराची उपमा दिली असेल. सागराची खोली किती अथांग आहे, म्हणजे वरवर नाही आहे. आपण म्हणतो की उथळ पाण्याला खळखळाट फार. आता सागराच्या पण कडेवर लाटा येतात, पण जसे जसे आपण सागराच्या आतमध्ये जाऊ असं वाटतं की किती स्थिर आहे, वारं असो किंवा काही असो. हे कशामुळे, तर हे खोलीमुळे. तसं हिचं वात्सल्य जे होतं ना ते वरवरचं नव्हतं, दिखाव्याचं नव्हतं. सागरासारखी ती वात्सल्यानी अथांग भरलेली होती. कारुण्याने सदैव पूर्ण,
हृदय तिचे जेवी रामायण. रामायणामध्ये जसं कारुण्य रस हा प्रामुख्याने आहे तसं ती कारुण्याने भरलेली होती. उदाहरण काय त्याचं? राजकन्या आहे, त्याच्यामुळे तिच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे प्राणी पक्षी हे उपवनांमध्ये ठेवलेले होते. पण तिला जर असं वाटलं की त्यांच्या चेहऱ्यावर विषण्णता आहे, प्राण्यांच्या पक्ष्यांच्या, तर तिला असं वाटायचं की आपण त्यांना बंधनात ठेवलं आहे म्हणून यांना वाईट वाटतंय बहुतेक. मयूर शुक सारिका गृहीचे, क्रीडा पाडस वा हरिणींचे, व्याकुळ तिचं वाटता बंधनी, सवेच त्यांना देत सोडूनी नको. यांना वाईट वाटत असेल, जाऊ दे त्यांना. आपण फुलं तोडली, आपल्याला फुलं तोडण्याचं किती खरंच छान वाटतं. फुलं तोडायची, हार करायचं चांगलं आहे, आवडतं. काही जणांना तर फुलं कशी तोडायची याच्या पण नॅक असतात वेगवेगळ्या. पण इथे आपल्याला हे लक्षात येत नाही की एक एक फूल आपण जेव्हा तोडत असतो ते फूल तोडलं की एक किंचितचा त्या चीक येतो झाडाचा. सुमखुडता ये रस बघता ते, वाटे अश्रू लता ढाळीते, हाय तिचे प्रिय अपत्य हरिले, जननीचे ना हृदय जाणिले. अजून कुमारी आहे, स्वतः तर आई झालेली नाही आहे. म्हणजे आपण सध्या डॉक्टरांना एम्पथी शिकवतो, संवेदना, की तुम्ही कसं बोला पेशंटशी. आणि खरंच जेव्हा गायनेकॉलॉजी मी करत होते, बाळ व्हायच्या आधी आणि बाळ व्हायच्या नंतर, बाळ व्हायच्या आधी असं वाटायचं काय ओरडतायत बायका, त्रास व्हायचा डोक्याला. पण जेव्हा आपण त्याच्यातनं गेलो तेव्हा कळलं की बरोबर आहे बरं का, त्रास होतो. आणि मग जी एम्पथी आली मनामध्ये की नाही आपण यांच्याशी कसं बोललं पाहिजे. आता ही अजून आई झालेली नाही आहे, कुमारी आहे, मुग्धा बालिका आहे. आणि तरी देखील तिला झाडाचं फूल ज्याचं आयुष्य एकच दिवसांचं आहे, वेलीचं फूल आहे बरं का, 1 दिवसाचं आयुष्य आहे, पण तेही तिला तोडावंसं वाटायचं नाही. तिला असं वाटायचं की त्या वेलीला किती वाईट वाटेल. म्हणून विहरता उद्यानातून तिने सुमा चुंबावे, कुरवाळावे वत्सल परिकर, तोडा या न धजावे, जय हरी सुखकंदा. इतकी नाजूक, इतकी हळवी, इतकी सात्विक अशी ती देवकी. पण देवकीच्या हळव्या हृदयाची कंस करीत नित थट्टा साची, कुटील तदंतर. म्हणजे हिला त्रास दिला की याला आनंद व्हायचा. आणि मग काय करायचा, तिच्या पुढे टोची पक्षाते, हसत बसेची ची करता ते. पक्ष्यांना पकडायचं, त्यांना टोची मारायच्या आणि त्यांनी चिची केलं की मग खदा खदा हसायचं की कसं केलं तुझ्या पक्ष्यांना मी त्रास दिला. कळ्या उमलत्या चुरगाळाव्या, निष्ठुर हसुनी वर उधळाव्या. ही फुललेलं फूल तोडत नाही आहे आणि यांनी कळ्या तोडाव्यात, नुसत्या तोडाव्यात नाही, त्या चुरगळाव्यात आणि मग उधळून द्याव्यात. म्हणजे त्या कळ्यांचं आयुष्य निष्फळ झालं आहे. काय करणार देवकी? वदन झाकुनी रडे देवकी, दुजे काय करीत तरी करील वराकी. वराकी म्हणजे बिचारी. कसं आहे ना, आप्पा म्हणतात की हिंदूंची जशी स्थिती आहे ना, बापडे बिचारे काय करणार, आमच्यावर सगळे अन्याय करतात, अशी देवकीची स्थिती झालेली होती. कारण आमच्या मनगटामध्ये बळ नाही. आता इथे ही सात्विकतेची, हळवेपणाची ही सद्गुण विकृती झाली. आणि म्हणून आपल्याकडे काय झालं की इमोशनल, भावनिक असण्याला एक दुर्गुण मानलं गेलं किंवा कमकुवतपणा मानलं गेलं. पण तुम्ही जर असं बघितलं की इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय, म्हणजे भावनांक, भावनिक बुद्ध्यांक म्हणजे काय, तर भावना इंटेलिजंटली वापरता येणं, हुशारपणे आपल्या भावना वापरता येणं म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये कमी पडली ना, तिला नाही वापरता आल्या, तिच्या मनगटामध्ये बळ नव्हतं किंवा स्वतःच्या मनगटावर विश्वास नव्हता. आणि म्हणून आप्पा म्हणतात की हिंदूंची स्थिती अशी झालेली आहे की आपल्या भावना कधी कशा आणि कुठे वापरायच्या याचं भान नाही आहे किंवा त्या भावना योग्य वापरण्याचं शिक्षण नाही आहे. हिंदू कशाला, प्रत्येक घराघरामधनं त्याचं शिक्षण नाही आहे. मनःशांती बिघडण्याचं तेच तर मुख्य कारण आहे की आमच्या भावना कशा आम्ही ओळखाव्यात, कशा आम्ही त्यांना मॅनेज करावं, कशा एक्सप्रेस कराव्यात, दुसऱ्यांच्या भावना कशा जाणून घ्याव्यात, ह्याचं शिक्षणच आम्ही घेत नाही. आणि म्हणून आपण बघतो की वयात येणारी मुलं सगळ्यात जास्त काय करतात, तर हातपाय आपट्यात निघून जातात. शक्य असेल खोली वेगळी असेल तर दार बंद करतात.
कारण भावना संपर्क नाही साधतायत, कम्युनिकेशन नाही करतायत, संवाद नाही साधता येत, संवादासाठी शब्द सापडत नाहीत, अशी तिची स्थिती झाली होती. आणि मग दुसरं काहीच नव्हतं तिच्याकडे. वदन झाकुनी रडे देवकी, दुजे काय तरी करील वराकी, दुष्ट नरांचे सहजे वर्तन, उपजविते की व्यथा विलक्षण. काय आहे ना की तो काही मुद्दाम करत नाही, त्याचा स्वभावच तसा की वा हिला वाईट वाटलं, मला आनंद झाला, त्यातून त्याचा काही लाभ आहे का? अजिबात नाही. आप्पा उदाहरण देतात, निवडुंगाची लवही जेवी, स्पर्शे केवळ बहुपरी शिणवी. निवडुंग जो फड्या असा येतो ना, त्याच्या टोकावर ते लाल लाल बोंड येतं पहा, अतिशय सुंदर फूल येतं. आणि आम्ही एकदा ट्रिपला गेलो होतो, पाहिलं ते, फिरायला गेलो होतो तिथे पाहिलं ते. वा, इतकं सुंदर फूल होतं की मोहच आवरला नाही. आणि म्हणून जाऊन तोडायला गेले अज्ञान. असे काटे हातामध्ये घुसले त्याचे आणि इतकी आग व्हायला लागली. घोंगडी अळीचा आपण अनुभव घेतला असेल तशी ती सगळी आग व्हायला लागली. दिसतंय खूप सुंदर, पण केवळ स्पर्श केला तर त्याचा एवढा त्रास होतो. तसं याचं सहज वर्तन आहे, त्याचं लोकांना त्रास देऊन जायचं. आता अशी देवकी उपवर झाली जई देवकी, विकसित कलिका तैसी, वृष्णिकुलीच्या वसुदेवाते, नेमिले वर तिजसी, जय हरी सुखकंदा. ती राजकन्या होती, वयामध्ये आली आणि तिला साजेसा वसुदेव नावाचा वर निश्चित केला. राजकन्या आणि त्यातही कंसाची बहीण. विवाह झाला बहुथाटाने, कंस लक्ष घाली जातीने, उणे तेथ मग कपडे कशाचे, प्रगटे वैभव सर्व कलांचे. बहिणीवर प्रेम होतं म्हणून नाही, माझा मोठेपणा, माझी शक्ती प्रदर्शन. काल आपण मोर्चा बघितला ना, ह्या मोर्चा आणि सभा हे दुसरं काही आहे, हे शक्ती प्रदर्शन आहे. माझ्या मागे किती आहेत, आणि म्हणून हे शक्ती प्रदर्शन होतं की बघा बहिणीवर माझं प्रेम किती आहे. आणि मग वरात निघाली, संध्याकाळीची वरात निघाली. वरातीच्या तर शुभ समयासी, पूरच आला संपत्तीसी, भव्य मनोहर हेमरथावर, आरोहण करीती ते वधूवर. सुवर्णाचा रथ आणि त्याच्यावर वधूवर. तो रथ कसा होता? मिळविन बहुविध पुष्पे रत्ने, शोभविले त्या रथास यत्ने. पुष्प आणि रत्न हे दोन्ही घेऊन त्या रथाला सजवलं होतं. आणि म्हणून म्हणे जणू असं झालं होतं, फुले चमकती रत्न सुगंधित, झाले जणू का गुणसंक्रामित. खरं म्हणजे फुलं सुगंधित आणि रत्न चमकतात, पण शेजारी शेजारी राहून गुण लागले होते आणि म्हणून फुलं चमकायला लागली होती, रत्न सुगंधित झालेली होती. इतकी सुंदर ती शोभा होती. आणि त्या रथाला, सुवर्णाच्या रथाला, अश्वदहा सुंदर तेजाळ, सुलक्षणी वर्णाने धवल, सजवुनी त्या जोडिले रथाते, दशग्रंथ जणू वेदार्थाथे. वेदार्थ स्पष्ट करून सांगणारे जसे 10 ग्रंथ आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये प्रसिद्ध आहेत, तसे हे 10 उज्ज्वल अश्व त्या रथाला जोडलेले होते. आता दशग्रंथी ब्राह्मण हा आपण किती सहज शब्द वापरतो ना, की तो दशग्रंथी ब्राह्मण आहे. दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे काय? मुळात ब्राह्मण म्हणजे काय? तर त्या ब्राह्मणामध्ये 8 गुण सांगितलेत. तेवढे सगळे 8 गुण असतील तर तो ब्राह्मण आहे. 1 गुण असला दिसला तरी खूप झाला आजकाल. आणि मग असा जर ब्राह्मण असेल आणि त्यांनी या 10च्या 10 ग्रंथांचा, ज्याच्यातून वेदांचा अर्थ स्पष्ट होतो, अशा सगळ्या 10 ग्रंथांचा जर अभ्यास केला असेल तर त्याला दशग्रंथी ब्राह्मण म्हणायचे. असे 10 ग्रंथ जसे वेदार्थ विशद करतात, तसे हे 10 शुभ्र घोडे त्या सुवर्णाच्या रथाला बांधलेले होते. आणि त्याचा सारथी कोण होता? विरोधाभास बघा, पुढे सारथी कोण होणार आहे? अर्जुनाचा. आणि अर्जुनाला त्यांनी कशी दिशा दाखवली? इथे मात्र स्वये कंस होऊन सारथी, प्रग्रह घेई हाती, अविवेकाधीन झाल्या जणू का, दशेंद्रियांच्या वृत्ती, जय हरी सुखकंदा. क्षणभर विचार करून बघा की कृष्णाच्या जागी कंस सारथी असता अर्जुनाचं तर काय झालं असतं? महाभारताच्या जागी वेगळंच काहीतरी झालं असतं. म्हणजे तो सारथी जो दिशा दाखवणार आहे तो किती महत्त्वाचा आहे. आणि आज इथे असं झालं होतं की कंसाने सारथ्य हातात घेतलं होतं. जणू काही अविवेकाधीन झाल्या, जणू काय दशेंद्रियांच्या वृत्ती. विवेक म्हणजे काय? काय योग्य आणि काय अयोग्य
ह्याचा निवाडा करून त्याप्रमाणे वर्तन करणं म्हणजे विवेक. म्हणून विचार आणि विवेक याच्यामध्ये फरक आहे. विचार जो आहे तो विचार मनामध्ये येतो, पण त्या विचारामधलं योग्य आणि अयोग्य हे जाणून त्याच्याप्रमाणे आपण वागणं म्हणजे विवेक. आता हे सगळे इंद्रिय जी होती ना ती अविवेकाधीन झाली होती जणू काही. का? कारण सारथी कोण होता? दिशा दाखवणारा. असं झालेलं होतं म्हणे. अशी ती मिरवणूक निघाली. मिरवणूक चालली पथाने, रचिली ज्यावर रम्य तोरणे. रस्ता बरं का. सोनसळी रेशमी पटासी, परसरुनिया झाकिले तयासी. ज्या रस्त्यावरनं ही मिरवणूक चालली होती त्या रस्त्यावर रम्य तोरणे. तोरणे तर ठीक आहे, आपण आजकालही बघतो, पण त्या रस्त्यावर सोनसळी रेशमी कापड अंथरलेलं होतं. आप्पा असं म्हणतात, आपण जरतारी म्हणतो. जरतारी उर्दू शब्द आहे. सोनसळी हा शब्द मराठी आहे, हा संस्कृत प्रचूर आहे. किती सावध असायला पाहिजे आपण सगळ्या गोष्टी करतो. बऱ्याच जणांना श्रीधर स्वामी माहिती आहेत की जे आप्पांच्या बरोबर असायचे. श्रीधर स्वामी नेहमी गढवालमधले होते, त्यामुळे संस्कृत प्रचूर, हिंदी अतिशय सुंदर. आणि आपण इकडनं उर्दूच्या प्रभावाखालनं तिकडे गेलेले. आणि मग गेलो त्यांच्याबरोबर आम्ही उत्तर काशीच्या प्रवासाला. आणि मग साखर कशामध्ये तरी कमी होती आणि म्हणून ह्यांनी सांगितलं की शक्कर लाव. त्यामुळे शक्कर नाही चीनी कहो. मग काहीतरी असं झालं. म्हटलं वो सफेद आहे ना? सफेद नाही शुभ्र कहो म्हणून. मग काहीतरी ड्रायव्हरला आम्ही शुक्रिया म्हणलो. शुक्रिया मत कहो, धन्यवाद कहो. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण सावध असायला पाहिजे आपल्या भाषेच्या वापरामध्ये. तसं आप्पा म्हणतात, सोनसळी रेशमी पटासी. पट म्हणजे कापड. पसरुनिया झाकिले जयासी, गरजे सर्वा पुढे धडधडा, हत्तीवरती थोर चौघडा. आणि मग त्याच्या मागून वाजे मंजुल सनई, सती पती सजण उत्तर देई. सती पतिव्रता म्हणजे पतीचं बोलणं जरी धडधडा असेल तरी हिचं उत्तर मात्र मंजूळ असलं पाहिजे. हे त्याच्यातून ध्वनित केलेलं आहे. कारण आरेला कारे केल्याने प्रश्न मिटत नाहीत. त्यामुळे योग्य वेळ येईल तेव्हा मंजूळपणे सांगण्याने कधी कधी प्रश्न सुटतात, बऱ्याचदा सुटतात. तर त्यामुळे ते काय आहे की असं सांगायला गेलं की मग अवघड होतं जरा. स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होतं. पण खरं म्हणजे हे स्त्रीचं स्वातंत्र्य आहे की कसं समोरच्याला आपल्यासारखं कन्व्हिन्स करून वाकून घ्यायचं किंवा वागून घ्यायचं, हे स्वातंत्र्य नाही आहे का? आणि म्हणून पांडुरंग शास्त्री सांगायचे की पतिव्रता कोण? तर जी पतीला व्रत देते ती पतिव्रता. पतीचं अनुकरण करते ती नाही. जी पतीला व्रत देते ती पतिव्रता. आणि म्हणून अशी पतिव्रता सती ती कशा पद्धतीने आपल्या पतीला चार चौघांमध्ये उत्तर देईल, तर तशी ती मंजूळ सनई त्या चौघड्याच्या नंतर वाजत होती. मृदुंग झांजा शिंग तुतारी, प्रगटविती आपुली चातुरी. काय आहे ना, प्रत्येकाचा स्वर वेगळा पण ताल एक. आणि म्हणून त्याचा ऑर्केस्ट्रा किंवा बँड होतो. प्रत्येकजण आपल्या आपल्या मताने वाटेल तसं वाजवायला लागला तर आपल्या कानठळ्या बसतील. त्यामुळे चौघड्याचा आवाज वेगळा, सनईचा वेगळा, मृदुंग झांजा शिंग तुतारी प्रत्येकाचा आवाज वेगळा, पण ताल इतका सुंदर एकमेकांमध्ये गेलेला होता की अतिशय सुंदर असं तिथे संगीत तयार झालेलं होतं. बंदी करीती जय जयकारा, भेदितसे तो गर्ज अंबरा. पद्धत होती त्यावेळेला अशी की आनंद झाला की बंदीजनांना मोकळं करायचं वगैरे. म्हणजे बंदीजन असतील काही, ते जय जयकार करत होते. आणि याच्यानंतर कोण चाललेलं होतं? दासी त्या मागून चालल्या, विविध भूषणांनी ज्या नटल्या. दासी विविध भूषणांनी नटलेल्या. म्हणजे संपत्ती किती असेल विचार करा. आंधण वस्तू शिरी घेऊनी, स्तबक फुलांचे जसे लतांनी. काय घेऊन चालल्या होत्या? की जी वरदक्षिणा दिलेली होती वसुदेवाला, अनेक दासी आपल्या डोक्यावर त्याची तबकं घेऊन चालल्या होत्या की जी वरदक्षिणा वसुदेवाला दिलेली होती कंसानी. त्याच्यानंतर कोण होतं? गणिकांच्या गानास साथ दे नुपुर झंकारुनिया, हाव भाव मधुकटाक्ष खुलवी, नृत्याच्या सौंदर्या जय हरी सुखकंदा. वरातीसमोर नाचणं हे काही नवीन नाही आहे, पण कुणी नाचावं हा प्रश्न आहे. म्हणजे जी पद्धत होती
तर त्या वरातीसमोर रस्त्यावर नाचणाऱ्या ज्या होत्या ना, त्या गणिका होत्या. ज्या व्यवसायांनी नर्तकी होत्या त्यांनी त्या वरातीमध्ये रस्त्यावर सगळ्यांच्या समोर नाचणं हे अभिप्रेत होतं. आणि मग त्यांचे हावभाव, त्यांचे मधुकटाक्ष, त्यांची पैंजणांचा झंकार हे सगळं कौतुकाला पात्र होतं, कारण त्यांचा तो व्यवसाय होता. आज आपण जेव्हा बघतो, मला काही फार भाष्य करायचं नाही आहे, पण अक्षरशः त्या वरातीच्या पुढचे नाचणारं सगळं काही पाहिलं की असं वाटतं की कुठे चाललो आहे आपण, काय चाललं आहे आपलं, खरंच समजत नाही. दोहीकडूनी होई साचा, दाम्पत्यावर वर्ष सुमांचा, फुले नही शब्द की स्तुतीचे, कुतुके जे निघती जनवाचे. सगळेजण फुलांचा त्यांच्यावर हे करत होते, वर्षाव करत होते. जणू काही ही फुलं नव्हती, त्यांची स्तुती चाललेली होती. किती अनुरूप आहेत एकमेकांना, मेड फॉर इच अदर आहेत एकदम, किती सुंदर आहेत, किती छान आहेत, हे सगळ्या जनांचं कौतुक चाललेलं होतं. आता त्याच्या मागे कोण होतं? रत्नदीप घेऊन निज हाती, सुवासिनी रथ अनुसरताती. काय आहे ना, पूर्वीच्या काळापासून हिंदू धर्मामध्ये किंवा भारतामध्ये आपण म्हणूयात की लग्न हे 2 व्यक्तींमध्ये होत नाही, ते 2 कुटुंबांचं होतं आणि तो सामाजिक सोहळा असतो. प्रत्येकाचा त्याच्यामधला हेतू वेगळा असेल, त्याचं पण आप्पांनी रुक्मिणी स्वयंवरात वर्णन केलेलं आहे की प्रत्येकाचा हेतू काय असतो. पण आपल्याकडे ह्या दोघांचं लग्न आणि त्यांनी लावून घेतलं, तो त्यांचा प्रश्न आहे असं होत नाही. आणि म्हणून आपण बघितलं आहे, दासी होत्या, गणिका होत्या, आजूबाजूला लोक उभे होते की जे फुलांचा वर्षाव करत होते. त्याच्यानंतर गावामधल्या सुवासिनी होत्या ज्या रत्नदीप घेऊन चाललेल्या होत्या. कशावरून त्या गावातल्या होत्या? कारण त्याच्या पुढचं ओळ आहे, त्या मागे कुल ललना मेळा. आता घरातल्या ज्या स्त्रिया होत्या त्या त्याच्या मागे चालल्या होत्या बरं का. फक्त रत्नदीप घेऊन निज हाती, सुवासिनी रथ अनुसरताती. त्या मागे कुल ललना मेळा, वस्त्रांभरणांनी नटलेला. मध्येच कोणी चढून रथाते, वधूच्या मुंडवळ्या सावरिते. उभयांच्या शेल्याची ग्रंथी, आहे का सुटली ते बघती. काय आहे ना, मिरवण्याचा सोस हा अगदी जुना आहे. हां, आता तेव्हा काही व्हिडिओ शूटिंग, फोटो बिटो काही नसणार आहेत, पण दुतर्फा उभे असलेले लोक कुणाकडे बघतायत? रथाकडे. मग आपण रथावर चढलो तर 4 लोकांचं लक्ष जाईल. मग रथावर चढण्याला कारण काय? ती वधूची मुंडावळ खाली आली वाटतं, ते बहुतेक त्यांची शेल्याची ग्रंथी सुटली वाटतं, गाठ. बघू एकदा. काय आहे ना, हे तरी ठीक आहे, दुसऱ्यांचं लक्ष वेधून घेणं. आता तर सगळा समाज इतका आत्ममग्न झाला आहे ना, दुसऱ्यांनी फोटो काढायची गरज नाही, फक्त कुठेही जा. म्हणजे मागे लग्न चालू असतं, त्या दोघांच्या फोटोकडे आमचं लक्षच नाही. छान स्पॉट बघायचा, आजकाल तर स्पॉट केलेलाच असतो, आणि मग तिथे सेल्फी. म्हणजे स्वतः मी सगळीकडे दिसलं पाहिजे ही वृत्ती काही जुनीच आहे, नवीन नाही आहे. पण त्याचं प्रमाण किती वाढलं आहे, आणि याच्यामध्ये निदान कारण पाहिजे काहीतरी, म्हणून आम्ही वर जातो आहे. जसं मोबाईलमध्ये कॅमेरा आला आहे ना, तसं हे या सगळ्याचं प्रमाण इतकं जास्त वाढलं आहे. आणि त्याचे काय काय प्रमाण होतात हेही आपण बघतो आहे, त्याचे परिणाम काय होतात, किती जणांना आपलं आयुष्य गमवावं लागलेलं आहे त्या सेल्फीपायी, हेही आपण बघतो. पण शेवटी पुन्हा आत्ममग्नता आहे, सेल्फ सेंटर्डनेस. म्हणजे नाडकर्णी सरांनी सांगितलं, आम्ही आणि आम्ही अजून मीमध्येच आहोत, त्या मीच्या बाहेर जातच नाही आहे. उलट अजून मी मध्ये येतो. इथे निदान आम्हीमध्ये तरी होतो, कारण त्या नवरा नवरीच्या बरोबरीने मला कोणीतरी बघेल, मला एकटीला कोणी बघत नाही असं तरी होतं. पुढे काय? रथास मार्गी हिसका बसता, अंगतये अंगास लागता. लज्जा ऋणमुख होत वधूचे, स्मित ओठावर येत वराचे. किती नाजूक आणि सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. एकमेकांना न पाहिलेले हे नवरा नवरी आहेत, प्री वेडिंग शूट केलेले नाही का. आणि नुसतं प्री वेडिंग शूट नाही हो, ते प्री वेडिंग शूट एकमेकांपुरतं असलं तरी काही हरकत नाही आहे, पण ते जाहीरपणे त्या मांडवामध्ये दाखवतो आम्ही. आणि त्या मांडवामध्ये सगळे म्हणजे ज्येष्ठ लोकांच्या समोर ते प्री वेडिंग शूट जे काही दाखवलं जातं, हरकत नाही. प्रत्येकाला त्या दिवशी पृथ्वीच्या आम्ही
सातव्या आभाळामध्ये आहोत असं वाटायला काही हरकत नाही प्रत्येकाला, पण ते आपल्यापुरतं ठेवायला हरकत नाही ना. म्हणजे जाहीरपणे सगळ्यांना दाखवणं, ह्याच्या किती विपरीत परिस्थिती होती की चुकून त्या रथाचा धक्का लागला आणि एकमेकांना जर स्पर्श झाला तर इतकी लाज वाटत होती देवकीला, कारण तो स्पर्श नवीन होता, अभिनव होता, जुना नव्हता झाला. आणि जुना दोन गोष्टींनी होतो, एकतर अतिपरिचयात अवज्ञ होते, नाहीतर वय एवढं झालेलं असतं की एवढ्या नाजूक भावनाच शिल्लक राहत नाहीत मनामध्ये. दोन्ही गोष्टी आहेत आणि या दोन्ही गोष्टींमुळे हे असं काहीतरी फार अँटिक आहे असं आपल्याला वाटतंय की रथात मार्गी हिसका बसता, अंगतये अंगास लागता, लज्जा ऋणमुख होत वधूचे, स्मित ओठावर येत वराचे. वसुदेवाच्या लक्षात येत होतं की ही का लाजली, कारण माझा धक्का लागला. तो हसत होता, पण ही कुठे बघत होती, दला तुनी कमलांचे केसर, सुमसंभारी तेवी, प्रपदपतीचे दिसे विलोकी, तेच शालिनी देवी, जय हरी सुखकंदा. सगळे फुलांचा वर्षाव करत होते. त्या वर्षावामुळे त्याच्या पायावर सगळी फुलं होती, त्यातनं थोडीशी जी पायाची बोटं डोकवत होती त्याच्याकडे ती लक्ष लावून होती, चेहऱ्याकडे नाही. त्याच्यामुळे पुन्हा एकदा खरंच ना, का वाचायचं हे सगळं, की आपण कुठे चुकतोय. आपण म्हणजे व्यक्ती जाऊ दे, पण व्यक्तींनी समाज बनतो ना. मग कुठेतरी आम्ही हे हिम्मत दाखवणार आहोत का की आम्ही हे नाही करणार. आता खरंच खूप आपण कार्यक्रमांमधनं जातो, नऊवार साडी पाहिजेच, सगळं त्याप्रमाणे करायला पाहिजे, पण त्याच्यानंतर लगेच तो इव्हिनिंग गाऊन घालून केक पण कट केला पाहिजे. दोन्हीपैकी काहीतरी एक करूयात ना. दोन्ही म्हणजे नक्की आपण काय करतोय, आपणच कन्फ्यूज देसी आहोत की नाही, की आम्हाला नक्की काय करायचं आहे. खरं सांगायचं तर अमेरिकेमधला पण लग्न सोहळा पाहिला हां, तो त्यांच्या पद्धतीने ते करतात आणि इतका सुंदर करतात. माझ्या मुलाच्या एका मित्राच्या लग्नाला आम्ही गेलो होतो, त्यांनी काही लोक निवडले होते की जे नवरा आणि नवरीबद्दल सांगतील तिथे उभं राहून. मग कोणी तिच्याबरोबर असायचं, कोणी त्याच्याबरोबर असायचं. त्यांनी त्यांची पद्धत अजिबात सोडलेली नाही आहे, बिलकुल सोडलेली नाही आहे. तुम्ही दक्षिणेकडे जा, त्यांनी त्यांची पद्धत अजिबात सोडलेली नाही आहे. मला असं वाटतं की सगळ्यात जास्त हायब्रिड जे झालं आहे ना, ते महाराष्ट्रात झालं आहे. म्हणजे मध्यंतरी मला असं वाटतं गेल्या लग्नाच्या सीझनमध्ये झालं असेल, जेवढ्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी एकच गाणं वाजतं जेव्हा नवरा नवरी एकत्र येतात स्टेजवर. अंतरपाठ कशाला धरायचा मग, म्हणजे ते दोघं जण जर हातात हात घालून स्टेजवर येणार असतील तर अंतरपाठ कशाला धरायचा ना. आणि मग असं सांगितलं जातं की वैदिक पद्धतीने लग्न आधी झालेलं आहे आणि आम्ही हे लोकांच्या सोयीसाठी मंगलाष्टक म्हणतोय. मंगलाष्टकांची गरज नाही ना, मग लोकांच्या सोयीसाठी त्यांना नेऊन बसवा, वेळेवर तर जातील. अनेक लग्नांमध्ये म्हणजे असं झालेलं आहे बरं का, की एकदा मला 8 वाजता एका मीटिंगला जायचं होतं आणि रिसेप्शनची वेळ 6:30 ऑनवर्ड्स होती आपल्या आगमनापर्यंत. म्हणलं 6:30ला अगदी जाणं वाईट दिसतं, 7ला जाऊ आपण, म्हणून मी 7ला पोचले. कोणीच नव्हतं. मी परत बाहेर आले आणि पुन्हा पाटी वाचली की आपण बरोबर आलो आहे ना, याच ठिकाणी आलो आहे. मग परत आतमध्ये गेले, परत कोणीच नाही. आता ते सगळेजण ते बुफे मांडणारे असे माझ्याकडे बघायला लागले, प्राणी कोण आला हा इतक्या लवकर म्हणून. तर काही समजे ना मला की काय करावं. बरं, पुन्हा आपल्या आगमनाची काही टिकमार्क तर झाला पाहिजे की नाही. बसले तिथे एकटीच तिथे. तेवढ्यामध्ये नवऱ्याचे आईवडील तरी आले. तर अरे तुम्ही आलात का, म्हणलं हो, मला जरा मीटिंगला जायचं होतं 8 वाजता म्हणून मी लवकर आले. काही हरकत नाही म्हणे. म्हणलं येतील का नवरा नवरी, भेट होईल का आत्ता. नाही बघू, अजून यायचे आहेत म्हणे. ते 15 मिनटं थांबले, 20 मिनटं थांबले, त्याच्यानंतर आईवडिलांना भेटले आणि निघून आले. जेवणाची तर काही सुरुवात झालेलीच नव्हती. सो मला हे म्हणायचं की आपण नक्की काय करतोय हे विचार करण्यासाठी आपण हे सगळं वाचायचं. आणि आपल्याच हातात आहे ना, आपल्याच हातात आहे. कौतुक करू नये का, लग्नाचा समारंभ मोठा करू नये का, अगदी अवश्य करावा. आपण महेश अण्णांनी काय सांगितलं ते आपण पाहिलं की नाती जपण्याचं तेच एक आपल्याला साधन असतं की आपण बोलवावं लोकांना, आपण लोकांचं आदरातिथ्य करावं, काहीच हरकत नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण आपल्या सगळ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती चांगल्या ठेवूयात की नाही, हे तर आपल्याला शक्य आहे खरं म्हणजे. असो, तर अशी ती वरात चाललेली होती. सर्व नगर पाहते कौतुकी, रथावरी वसुदेव देवकी, चंद्रासह रोहिणी शोभिली,
नभीजशी नक्षत्र मंडळी. आता हे लक्षात घ्या, कंस कितीही वाईट जरी असला तरी देवकीच्या प्रती सगळ्यांच्या मनामध्ये चांगली भावना होती. म्हणजे कोणी असं म्हणत नव्हतं की हां मिरवतीये चांगली, असं कोणी म्हणत नव्हतं. सगळेजण तिचे कौतुक करत होते. इतकी चांगली भावना तिच्यापर्यंत पोचत होती. आता हे कसं झालं होतं माहिती आहे? ते दोघंजणं कसे दिसत होते? एक तर उपमा आप्पांनी दिली, चंद्रासह रोहिणी शोभिली नभीजशी नक्षत्र मंडळी. आपण अनेकदा बघतो ना, त्या चंद्रकोरीच्या खाली सुरेख अशी रोहिणी दिसते. इतकं छान दिसतं ना, ते बघायला पण छान वाटतं. शांत रसासह अथवा कविता उत्प्रेक्षा रूपके मांडिता. शांत रस सांगणारी कविता आणि तिच्यामधल्या अतिशय सुंदर अशा उपमा रूपक किंवा विराग उज्ज्वल भक्तिसह वा मुनिहृदयी शोभून दिसावा. मुनीच्या एखाद्या ऋषीच्या हृदयामध्ये वैराग्य आणि देवाची भक्ती हे दोन्ही जसं एकत्र यावं तसं ते जोडपं दिसत होतं. कुठे वाद्य वाजता पथाने काम त्यजुनी धाविती त्वरेने. अशा स्त्रिया ही वरात मोहक बघावयासी कशान उत्सुक. बहुतेक सगळे रस्त्यावर आलेलेच होते बघायला. चुकून माकून जर काही राहिलेले असतील, काही कामं आटपत असतील, जसं वाद्य ऐकू आलं तसं त्यांनी धावत जावं आणि ती वरात बघायला जावं. कुठे त्वरित गती गाठून वातायन रमणी बघती शोभा निरखून. आजकाल असं झालं आहे की गर्दी, आपण पाहिलं की विराट कोहलीवर पण गुन्हा दाखल व्हावा अशी परिस्थिती येते. म्हणजे आनंदाचं जे सेलिब्रेशन करायचं त्याच्यामध्ये सुद्धा किती उन्माद येतो. आणि म्हणून यांनी उशीर झाला होता ना यांना, तर त्या काही रस्त्यावर गेल्या नाहीत गर्दीला ढकलून आम्हाला पुढे जाऊ द्या, आम्हाला बघू द्या. नाही, त्यांनी आपल्या आपल्या खिडक्या गाठल्या. आता आम्हाला पुढची जागा नाही मिळाली आहे ना, खिडक्यातनं बघूयात, काही हरकत नाही, अशा त्या वर गेल्या. कुणी वानित वधू वराते वाजंत्रीच्या कुणी सुराते. चांगल्या चांगल्या गोष्टी चालल्या होत्या. कुणी म्हणत होते किती सुंदर दिसत आहेत, कुणी म्हणत होते वा वाजंत्री किती सुंदर आहे. एक वदेही परस्परासी योग्य किती गे मधुरूपासी. किती अनुरूप आहेत एकमेकांना. कसे अनुरूप आहेत? अजराजासी इंदुमती ती निषधपती ते जणू दमयंती. आपल्या पुराणामध्ये या दोन्ही कथा खूप प्रसिद्ध आहेत. अजराजा म्हणजे दशरथांचे वडील, इक्ष्वाकूच्या वंशातला अतिशय पराक्रमी असा राजा. आणि त्यांचं जे लग्न झालं ती विदर्भ देशाची राजकन्या इंदुमती. आणि असं म्हणतात की स्वर्गातल्या कोणत्याही अप्सरेपेक्षा अतिशय सुंदर अशी ती होती. एकमेकांना बघता क्षणी एवढे दोघं एकमेकांच्या प्रेमामध्ये होते. आणि अजराजा आणि तिचं दोघांचं आयुष्य अतिशय चांगलं चाललेलं होतं. ते दोघं त्यांच्या उद्यानामध्ये विहार करत असताना आकाशमार्गाने जेव्हा नारद चाललेले होते, नारदांच्या गळ्यामधल्या माळेमधलं एक फूल खाली पडलं आणि ते तिच्या अंगावर पडता क्षणी ती गतप्राण झाली. आता आपल्याला असं वाटतं की हे काय आहे सगळं, तर हे पुराणामधली रूपकं जी आहेत ना, ती खरंच तशी समजून घेण्याची मला असं वाटतं की आपली बौद्धिक कुवत पण नाही. पण त्याच्यामागे असं सांगितलं जातं की ती कोणी अप्सरा होती आणि तिने काहीतरी धर्माचरण, तिचा जो काही धर्म असेल अप्सरेचा, तो तिने पाळला नाही म्हणून तिला शाप मिळालेला होता. म्हणून ती मनुष्य जन्माला आलेली होती. आणि तिला असं सांगितलेलं होतं की कोणत्याही स्वर्गीय वस्तूचा तुला स्पर्श झाला तर तुझा मोक्ष होईल. त्यामुळे तिचा तो मृत्यू नव्हता, तो तिचा मोक्ष होता. ती पुन्हा अप्सरा म्हणून परत गेली. कोणती स्वर्गीय वस्तू? नारदांच्या गळ्यातल्या माळेतलं फूल. त्याचा तिला स्पर्श झाला म्हणून ती निघून गेली. पण आता हे अजराजाला माहीत नव्हतं. आणि म्हणून अजराजांनी केलेला विलाप पण खूप प्रसिद्ध आहे की त्याला अतिशय वाईट वाटलं. आणि मग त्यांनी दशरथाला, त्यांचा मुलगा दशरथाला ते राज्य दिलं आणि ते वनवासीत झाले. ते वानप्रस्थच त्यांनी स्वीकारला. असं त्यांचं इतकं प्रेम होतं. खरं तर राजांना अनेक राण्या करणं शक्य नाही का? बिलकुल शक्य होतं. पण तरीही त्यांचं त्या एकाच राणीवर इतकं प्रेम होतं म्हणून ते उदाहरण आहे. निषधपती ते जणू दमयंती. निषधपती म्हणजे नलराजा. नलराजा पण आपण असं म्हणतो की अतिशय सुंदर, हँडसम असा राजा होता. आणि दमयंती पुन्हा एकदा विदर्भाचीच राजकन्या होती. जशी इंदुमती तशी ही पण विदर्भाचीच राजकन्या होती, अतिशय सुंदर. आणि त्यांचं प्रेम कसं जमलं म्हणे की हंसाला दमयंतीच्या आईवडिलांनी सांगितलं की हिला इंद्र हाच पती म्हणून मिळावा म्हणे. आणि म्हणून तू इंद्राकडे जा
आणि इंद्राला सांग की आमची दमयंती किती सुंदर आहे. म्हणून हा हंस निघाला म्हणे जायला आणि मध्ये वादळात सापडला, जखमी झाला आणि आला खाली, म्हणजे उडत होता तो खाली आला, तो नलराज्याच्या राज्यात आला. मग त्यांनी नलाला पाहिलं, इतका सुंदर नल, त्याचं जे सगळा राज्यकारभार पाहिला आणि त्याला इंद्राचाही स्वभाव माहीत होता की लोलूप आहे, स्वार्थी आहे, लंपट आहे, स्त्रीलंपट आहे. आणि मग त्याला असं वाटलं की दमयंतीला इंद्रापेक्षा जास्त चांगला वर कोण आहे तर हा नल आहे. आणि म्हणून मग त्यांनी नलाकडे दमयंतीचं वर्णन केलं आणि दमयंतीला पण निरोप पोचवला की तुझ्यासाठी हा नलच किती चांगला वर आहे म्हणून. झालं असं की इंद्रापर्यंत कीर्ती गेलेली होती. नुसता इंद्र नाही, सगळे देव, सूर्यदेव, वरुण देव, सगळे देव निघाले की आम्हाला या स्वयंवरामध्ये दमयंतीशी विवाह करायचा आहे. आता त्यांच्या लक्षात आलं की हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेत की त्यांनी कपट केलं. त्यांनी नलाला गाठलं आणि त्याला सांगितलं की तू दमयंतीला जाऊन सांग की आमच्यापैकी एक जण कसा तिच्यासाठी चांगला पती आहे. आता देवांची आज्ञा आहे, काय करणार. तो गेला. त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ह्या सगळ्यांचे काय गुणदोष आहेत म्हणून. पण दमयंती म्हणली की नाही, मी ते तुम्हालाच वरलेलं आहे. हे दूताचं काम केल्याच्या नंतर स्वयंवर होतं. पुढचं कपट त्यांनी असं केलं की ते सगळेच्या सगळे तिघं जणं नलाचं रूप घेऊन आले. म्हणजे स्वयंवरामध्ये 4 नल. आता दमयंतीला प्रश्न पडला की आता काय करायचं. तिने भगवंताची प्रार्थना केली की मला योग्य नल सापडू दे. आणि मग तिने प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाहिलं. तिला जिथे प्रामाणिकपणा दिसला तो नल आहे असं म्हणून तिने नलाशी लग्न केलं. पुढे चालून असं झालं की धृतराष्ट्राने जे आवाहन केलं होतं धर्मराजाला द्यूत खेळण्याचं, तसं या नलाला पण आवाहन केलं गेलं की तू द्यूत खेळायला ये. द्यूतामध्ये राज्य हरला, त्याला वनवासात जावं लागलं. वनवासामध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावर तर कपडे देखील राहिले नाहीत. आणि म्हणून ते दोघंजणं जेव्हा रात्री झोपलेले होते जंगलामध्ये, तो आणि दमयंती, त्यांनी असा विचार केला की मी हिला जर सोडून दिलं तर निदान ही तिच्या आईवडिलांकडे परत जाईल विदर्भामध्ये आणि मग मला जे जास्त श्रम करावे लागणार ते तिला नाही करावे लागणार. अर्धे फाडून शेला तिच्या अंगावर टाकून दुसरा आपण घेऊन निघून गेला. हिला काही उपायच राहिला नाही. ती गेली आईवडिलांकडे. पण ती इतकी करारी आणि निश्चयी होती की तिने हरप्रयत्नाने नलाचा पुन्हा शोध लावला. तिने पुन्हा स्वयंवर ठेवलं आणि तिने नलालाच पुन्हा पती म्हणून वरलं. इतकी निश्चयी होती, इतकी बिचारी नव्हती. मला काय पाहिजे आणि ते कसं योग्य आहे आणि त्याप्रमाणे मी मिळवणार तसे मी प्रयत्न करेन, अशी ही नल दमयंती. म्हणून लैला मजनू नाही. अजराजासी इंदुमती ती निषेधपती ते जणू दमयंती. खरेच तव जन्मली जणू ही परस्परास तव जेवी परीन बाई ईश कृपे या तशी संकटे यावी जय हरी सुखकंदा. चुकून तुलना केली अजराजा इंदुमतीशी, नलराजा दमयंतीशी, पण त्यांचं नाही आयुष्य चांगलं गेलं, वैवाहिक आयुष्य. कशाला बरं ही तुलना केली. देवा, प्रार्थना आहे की या दोघांवर अशी संकटं नको येऊ देऊ. पण असं म्हणतात ना की कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडते, तशी ही तुलना व्हायला आणि मग पुढे काय झालं ते आपण बघू. अवलौकी कुणी वेशभूषणा स्वतः सवे करीती तत्तुलना. दोन्ही प्रकारांनी ना. वा, छान आहे बरं का हिचं शालू, मलाही घ्यायला पाहिजे या रंगाचा एकदा, खूपच सुंदर आहे, मला का नाही मिळाला. माझ्या अंगावर काय आहे तिला मिळालं की नाही. स्त्री स्वभाव आहे त्याप्रमाणे तुलना पण चालली होती. दीपुन वैभवे कंसास्तविती कितीही भगिनी वरती प्रीती. भाऊ असावा तर कंसासारखा, नाही तर आमचा भाऊ राखी पौर्णिमेला काही दिलं ते दिलं, भाऊबीजेला आला तर आला, नाही तर नाही आला. बघा काय प्रेम केलं या भावानी, काय वैभव उभं केलं आहे. अतिशय सगळ्याजणी स्तिमित होऊन गेल्या होत्या. वरवर बघणाऱ्यास गमावे प्रेम देवकी वरी असावे. जसं आहे ना, आजकाल कोणतीही ब्रेकिंग न्यूज आली ना तर त्याच्या मागे काहीतरी वेगळाच हेतू असतो. कारण ती खरंच जर ब्रेकिंग न्यूज असती ना तर पुढे काहीतरी झालं असतं की नाही. आता तुम्ही विचार करा की ते जे काय विमानाचा अपघात झाला आणि खरंच इतके दुर्दैवी मृत्यू झाले, किती वेड्यावेगळ्या ब्रेकिंग न्यूज त्याच्यामागे, पुन्हा त्याच्यामागे किती राजकारण. म्हणजे कोणतीही गोष्ट आपण निखळ बातमी म्हणून आपण बघूच शकत नाही आजकाल. प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी हेतू असतो. तसा वरवर बघणाऱ्याला असं वाटत होतं की देवकीवरी किती प्रेम आहे, पण प्रयत्न कंसाचे परी होते
वैभव आपुले मिरवा याते. माझं वैभव मिरवायचं आहे, कुठेतरी लोकांनी मला चांगलं म्हणावं, कारण बाकी ते सगळे उपद्व्याप करून झालेले होते. लोक चांगलं कसं म्हणतील, मग निदान बहिणीवरच्या प्रेमाने, बहिणीसाठी मी जे काय केलं आहे त्यांनी चांगलं म्हणावं, याच्यासाठी हा सगळा खटाटोप चालला होता. आणि मग वरात ऐसी आनंदाने मिरवत होती राजपथाने, असं छान सगळं चाललेलं होतं. पण कावळा बसायला फांदी मोडायला एक गाठ पडावी तसं झालं. मन चिंती ते वैरीनं चिंती म्हणतात तसं, की या बायकांच्या मनामध्ये आलं की अरे अनुरूप आहेत पण त्यांच्यासारखी संकट येऊ नयेत. संकट आलं. तो आकाशी शब्द उमटले, हर्षगिरीवर वज्र कोसळे. नभोवाणी झाली, आकाशवाणी झाली. पती सदना ज्या देवकीस तू मिरवित कंसानेसी, तिचा 8वा गर्भ पुढे तुझ नेल यमलोकासी. जय हरी सुख कंदा. झालं, संपलं. जो मुखवटा होता तो गळून पडला. जे काय केलेलं होतं ते सगळं संपलं. कारण पुन्हा एकदा स्वतःच्या जीवाचं भय. माझ्या जीवापुढे काय, त्या माकडीणीला कशाला नावं ठेवायची ना. म्हणजे इतकं सगळं केलं आहे तर खरं म्हणजे शांतपणे आतमध्ये जाऊनही त्यांचा काही ना काहीतरी निकाल लावता आला असता. पण नाही, विवेकच नाही तेवढा. आणि त्याच्यामुळे माझं नुकसान होणार आहे म्हणलं की मग तर गेलंच. हर्षगिरीवर वज्र कोसळे. कसं झालं म्हणे, पिके बहरलेल्या शेतावर अवचित पडले की हिव दुर्धर. खरं म्हणजे सुंदर पीक आलं होतं आणि अचानक हिव पडलं, कीड लागली आणि बघता बघता पीक नाहीसं व्हावं असं हे सगळं झालेलं होतं. मोहर दरवळला आंब्याचा, वर्षेवर पाऊस गारांचा. वाईट वाटतं ना, सुंदर मोहर आलेला असतो, छोट्या छोट्या कैऱ्या लागलेल्या आणि मग येतो अवकाळी पाऊस आला की सगळ्या कैऱ्यांचं खाली जे काही पडतं बाळ कैऱ्या, वाईट वाटतं बघून. असंच झालं सगळं. शिखर मंदिरी जव चढले न, तोच आदळे वीज कडाडून. असं म्हणतात ना की टोकदार वस्तूवर येते तेव्हा त्याच्याकडे वीज आकर्षित होते. आणि म्हणून राम मंदिर किंवा आपल्या सगळ्या मंदिरांवर खूप स्पेशल अशी यंत्रणा बसवलेली आहे की त्यांच्यामध्ये वीज येऊ नये त्यांच्यावर. तर अजून हे शिखर मंदिरावर जायचं आहे, तिथे ते स्थापित व्हायचं आहे, त्याच्या आधीच विजेला त्यांनी आकर्षित करून घ्यावं आणि त्याच्यामुळे ते नष्ट व्हावं असं काहीसं झालं. अजून संसार सुरूच व्हायचा होता. शिखर मंदिरी जव चढले ना, तोच आदळे वीज कडाडून. तसेच केले नभोगिरेने, क्षणात सारे उदास वाणे. त्या आकाशवाणीमुळे जणू काही असंच झालं, सगळं एकदम स्तब्ध झाले. आत्तापर्यंत सनई चौघडा चालू होता, वाजंत्री चालू होती, लोकांचे कौतुक चालू होते, लोक फुलं उधळत होते, सगळं एकदम स्तब्ध झालं. भगिनीवर कंसाची प्रीती, भोळ्या लोका वाटत होती. क्रूर हृदय परी अजून तयाचे, पुरे नव्हते दिसले साचे. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. त्यामुळे दरबारामध्ये तो जो काही पाहिला तो राजा कंस, तो कल्याणाची कामं करणारा कंस, असं सगळ्यांनी पाहिलेलं होतं. आणि त्यात पुन्हा इतकं सुंदर त्यांनी वरात उभी केलेली होती. त्यामुळे कंसाची लोकप्रियता खूप वाढीला लागली होती. त्याचा खरा चेहरा अजून लोकांसमोर आला नव्हता. प्रकाश असता मंद काननी, रत्न तेवढे येत दिसोनी. तो तळपावी वीज अंबरी, प्रगटे काळा नाग विषारी. नागाच्या डोक्यावर चमकणारा मणी असतो असं म्हणतात. आणि काय आहे की जेव्हा अरण्यामध्ये जातो तेव्हा काही मोबाईलचे टॉर्च नव्हते, ज्या काळामध्ये हे लिहिलं आहे. त्याच्यामुळे मग नैसर्गिक प्रकाश जो काही मिळेल त्या प्रकाशामध्ये पुढे जायचं. आणि मग रत्नाचा प्रकाश दिसला, मंद का होईना प्रकाश आहे म्हणून त्या प्रकाशाच्या दिशेने जावं. आणि अचानक वीज तळपल्याच्या नंतर तो प्रकाश कुठून येतोय तर काळ्या नागाच्या फण्यावर जे मणी आहे त्याच्यापासून येतोय. किती धोका मोठा. असं जसं व्हावं तसं झालं होतं. लांबून वाघाच्या डोळ्यासी, भ्रमे दिवा मानिती प्रवासी. परी कळोनी येत शेवटी, गृहदीपन मृत्यूची दिवटी. काय आहे, पूर्वी पायी प्रवास व्हायचे, पुन्हा एकदा काही साधन नसायचं सगळं. आणि मग चालत चालत गेल्यानंतर कधी काही चालणाऱ्यांची चाल जर हळू असेल तर अंदाज चुकायचा, अंधार पडून गेला, पुढच्या गावापर्यंत पोचलो नाही. आता अंधारामध्ये जंगलातनं प्रवास कसा करावा, कुठेतरी दिवा दिसला तर तिथे राहून जावं काय की.
असं म्हणून कुठेतरी दिवा दिसतो असं म्हणून त्या दिवशीने जावं आणि प्रत्यक्षात ते दिवे नसताना तो वाघ असावा, त्या वाघाचे चमकणारे डोळे असावेत, तर त्या प्रवाशाचं जे काय होईल तसं झालेलं होतं. घोर शब्द ऐकता नभाचे, रूप खरे प्रगटे कंसाचे, स्वतःवरी बेतता येऊनी, प्रेम खलांचे टिके कोठुनी. विरोधाभास बघा हां. काल नारदांवर काहीही बेतलेलं नव्हतं आणि तरीही नारद म्हणले की सगळ्यांच्या पापाचा भार माझ्या शिरावर दे, त्यांच्यासाठी मी दुःख भोगेन, त्यांच्यासाठी मी सगळं करेन. आणि इथे बरोबर उलटं चाललं आहे की स्वतःवर जेव्हा बेतलं की तुझा जो प्राण आहे तो हिच्या 8व्या गर्भापासून जाणार आहे, येईल तेव्हा, अजून पहिलं मुलंही झालेलं नाही आहे, पण तरीही ताबडतोब स्वतःवर बेतलं तर या दुष्ट माणसाचं प्रेम कसं टिकेल. क्रूर भयंकर मुद्रा झाली, खदिरांगार जणू डोळे, रुधिर येई तो अधर चाविले, कर कर खाऊन दात खले, खड्ग उपसुनी रक्त पिपासू, रथा खालती घेत उडी, प्रगटत मूर्त कृतांत जणू का, प्रलयाची येताच घडी. किती सुंदर वर्णन केलेलं आहे. आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं की कसं त्याचं स्वरूप पालटलं, कसं त्यांनी करकर दात खाऊन त्यांनी रथावर उडी घेतली आणि काय केलं की त्या आपल्या बहिणीला खाली ओढलं रथातनं. ससाण्या परी घालून झेप, धरी भगिनीचा केश कलाप, ओढून पाडी तिजसी क्रूर, लोकांच्या अश्रूसह भूवर. काय आहे, देवकी प्रती अतिशय सद्भावना होती लोकांची. जेव्हा ते कंसाचं बदललेलं स्वरूप पाहिलं तेव्हा लोकांना धडधडायला झालेलं होतं की आता हा काय करतो. आणि मग प्रत्यक्ष पाहिलं की तो तलवार उपसून तो रथावर गेला. नुसता गेला नाही, त्यांनी ओढून तिला खाली ओढलं आहे. नुसती देवकी नाही पडली, तिच्याबरोबर लोकांचे अश्रू पडले. इतकं त्यांना वाईट वाटायला लागलं. फुटले कंकण तुटल्या माळा, धूळ माखली सर्वांगाला. हे कसं झालं म्हणे, भावी सुखाच्या सर्व कल्पना, विस्कटल्यासह वस्त्रभूषणा. फक्त वस्त्र आणि भूषणं तिची विस्कटली नाहीत, तर तिच्या मनामध्ये भावी सुखाच्या संसाराच्या ज्या कल्पना चाललेल्या होत्या त्याही विस्कटून गेल्या. कशामुळे, यांनी तिला खाली ओढल्यामुळे. आनंदामध्ये रमली होती, नवपरिणत ती मुग्धा युवती. साहजिक आहे ना की मनामध्ये मनोरथ चाललेली असतील की पुढचा आपला संसार कसा असेल, इतका सुंदर वर मिळालेला आहे, पुढचं आयुष्य माझं कसं असेल. क्षणात परिसारे पालटले, अमृत इच्छिता गरळ उसळले. आता अमृत मिळेल असं म्हणून प्यायला जावं आणि ते विष निघावं असं तिला झालं. पळभर तिचं काहीच कळेना, बधिर इंद्रिये सारी, निशिमार्धे मग होत घाबरी, मरण बघून सामोरी, जय हरी सुखकंदा. साहजिक आहे ना. आपण परवा सारंग गोसावींचं ऐकलं, त्यांनी किती प्रामाणिकपणे स्वतःचा अनुभव सांगितला की ते एका गावामध्ये गेलेले होते आणि कॉम्प्युटरचं शिक्षण घेण्यासाठी, आणि दुर्दैवाने ते ज्या घरामध्ये गेले तिथे अतिरेकी लपलेले होते. हा परका माणूस आला म्हणल्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी बंदूक लावली त्यांच्या डोक्याला आणि ते म्हणाले की मला हे अपेक्षितच नव्हतं की मृत्यू असा अचानक समोर येईल, आणि मी त्याच्यासाठी मानसिक रीतीने अजिबात तयार नव्हतो, आणि त्यामुळे माझी पॅन्ट मी ओली केली आणि नंतर माझी अत्यंत चेष्टा केली त्या सगळ्यांनी की आहे गुरुजी, आमचं तर रोजचं आहे हे. साहजिक आहे की नाही. खरंच म्हणजे आता कसं असतं ते मी तुम्हाला सांगते की आमचा एक वर्गमित्र आहे, तर आम्ही एका गेट टुगेदरसाठी दिवाळीच्या आसपास एकत्र जमलो होतो. ब्रिगेडियर आहे, होता, रिटायर झाला होता आर्मीमधनं, पण तेव्हा तो कुपवाड्याला डॉक्टर म्हणून होता. हां, सैनिक म्हणून नाही, डॉक्टर म्हणून होता. आणि झालं असं की दिवाळीच्या निमित्ताने तुळशीच्या लग्नापर्यंत फटाके वाजतात ना, असे फटाके सुरू झाले आणि असे आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलेलो होतो. तो असा ताडकन एकदम अलर्ट झाला. आम्हाला समजलं नाही की हा इतका अलर्ट का झाला एकदम. तो म्हणला कानामध्ये इतकं बसलं आहे की असे काही आवाज आल्याच्या नंतर रिफ्लेक्सली काय झालं पाहिजे, कारण तशी त्यांची तयारी असते. पण देवकीची तयारी नव्हती. ती बिचारी राजकन्या, हळवी, कधी अशा गोष्टींना सामोरी न गेलेली, आणि अचानक मरण समोर उभं राहिलं. खूप घाबरली. घाम सुटे थरथरे देवकी,
कोमल हृदयी भरली धडकी, विवर्ण झाली शब्द फुटेना, जलतरळे भय चंचल नयना. काय बोलेल आता, घाबरून गेली होती, बधीर झाली होती. कितीतरी जमले जन मिरवाया, धजेन एकही पुढती वाया. पुतळे जणू सारे दगडाचे, घोर संकटी कोण कुणाचे. हे मात्र अजूनही असंच चालू आहे. म्हणजे ना, एखादा ॲक्सिडेंट होऊ दे, कोणीतरी कुणाला, म्हणजे ना टी व्हीवर आपण बघतोय की एक मुलगा मुलीवर वार करतोय आणि लोक त्याचं व्हिडिओ शूटिंग करतायत, किंवा नुसते उभेत, एखादा पुरात वाहून जातोय, हे व्हिडिओ शूटिंग करतायत. म्हणजे नक्की ही मानसिकता काय आहे की मला काय, माझ्यापर्यंत नाही आलं ना, ठीक आहे, त्यांचं चाललंय, होऊ द्या जे काय व्हायचं असेल ते. आणि म्हणून आप्पा म्हणतायत की हे कसं होतं, ही जणू हिंदूंची मानसिकता आहे. त्यांचं काय व्हायचं असेल ते होऊ दे, मी सुरक्षित आहे ना, मग काही हरकत नाही. ही हिंदूंची जशी मानसिकता आहे ही तेव्हापासून चालत आली आणि म्हणून आपल्यावर आक्रमणं झाली, असं आप्पांनी सांगितलं आहे या सगळ्या विवरणामध्ये. असे सगळेजण आत्तापर्यंत होते, सगळे बाजूला आहेत, याच्यातले अर्धे तरी नक्कीच सैनिक असतील, युद्धामध्ये लढत असतील, पण तरीही कोणीही पुढे झालं नाही. घोर संकटी कोण कोणाचे, कशाला आमच्यावर ओढवून घ्यायचं. पण शांतन बसवे वसुदेवाला, तो धैर्याने पुढती झाला. खरा धीर वीर शूर. संकट भीता सहाय्य करावे, थोरासी सहज हे स्वभावे. संकटात कोणी सापडलं असेल तर त्याला सहाय्य केलं पाहिजे, ह्याच्यात थोरपण आहे. आणि याच्यामध्ये तर तो नुसती संकटात नव्हती सापडली, ती तर त्यात नवोढा पत्नी, भागरक्षिणे नाना यत्नी. नुकतीच प्रतिज्ञा घेतली आहे ना, तुझे रक्षण करीन म्हणून. अग्निसाक्ष तद्भार शिरावर, घ्यावी केवी मग माघार. आजकाल असं असतं, गुरुजी क्वचित कधीतरी समजावून सांगतात अर्थ. आप्पा म्हणतात की त्या नवऱ्याला ते शब्द म्हणता पण येत नाहीत, आणि मग गुरुजी कंटाळून जातात, आणि मग गुरुजी म्हणतात तुम्ही नुसतं मम म्हणावं. मग तोही कधीतरी मम म्हणतो, कधी कधी म्हणत नाही. आणि मग आप्पा म्हणतात की खरंच जर संस्कृत समजून घेतलं तुम्ही तर त्या सगळ्या नवऱ्यांचं लग्न त्या गुरुजीशी लागलंय. कारण नवऱ्यानी जे मंत्र म्हणायचे ते सगळे ते गुरुजी म्हणतायत. तर त्यामुळे मी प्रतिज्ञा काय घेतली हेच मला माहीत नाही आहे. मग ती प्रतिज्ञा पाळण्याचा प्रश्नच कुठे येतो. पण इथे तसं नव्हतं. अग्निसाक्ष प्रतिज्ञा घेतली होती की मी तुझे रक्षण करेन, आणि आता तिच्या जीवावर बेतलंय, माझ्या पत्नीच्या जीवावर बेतलंय, माझा जीव गेला तरी हरकत नाही. आणि म्हणून वसुदेव धैर्य धरून पुढे झाला. धीर दिला तिज वसुदेवाने, बघुनी प्रेमळ नयने. बोलत कंसा मंजुल वाचा, कर धरुनी धैर्याने. जय हरी सुखकंदा. बघा, डोळ्यासमोर ॲक्शन आणा. फक्त नजरेने तिला धीर दिला, घाबरू नकोस मी आहे ना. पकडून मिठी मारून नाही, शब्दांनी नाही. कंसाशी मंजूळ वाचेनी बोलतायत, पण मनगट पकडलंय त्याचं तलवारचं. म्हणजे धैर्य करून त्याचं मनगटही पकडलंय, पण भाषेमध्ये मात्र मंजुळताय. किती भान असावं लागेल, किती सावधता असावी लागेल, किती दक्ष असावं लागेल. आणि असा हा वसुदेव होता. उगीच नाही तिचा पती म्हणून निवडला होता, कारण देवकीच्या पोटी प्रत्यक्ष भगवान येणार आहेत. कसे पाहिजेत आई वडील, आणि म्हणून ते वसुदेव निवडलेले होते. त्यांचं संवाद कौशल्य बघा की समोरच्याला कसं आपण पटवावं. कंसा थोर तुझे महिमान, भोजकुला तू शिरो भूषण. काल सांगितलं ना, जे कृष्णाने विचारलं होतं नारदांना, तर अनुमार्जन आणि परिमार्जन. अनुमार्जन म्हणजे सुसरबाई तुझीच पाठमो, परिमार्जन म्हणजे उपेक्षा करणं. हे जसं काल आपण पाहिलं ते बरोबर तसंच वसुदेवानी अनुमार्जन सुरू केलं. कंसा थोर तुझे महिमान, भोजकुला तू शिरो भूषण. अरे या भोजकुलाचं तू भूषण आहेस. शूर रणीना कुणी तुझ्या सम. खोटं नव्हतं, खरंच होतं, पण योग्य वेळेला ते वापरताही आलं पाहिजे ना. का करीशी मग अनुचित काम. तू इतका शूर आहेस,
तू भूषण आहेस कुलाचा आणि तू असं का काम करतोयस. किती डोकं ताळ्यावर असावं लागेल बघा. हां, नाहीतर आपल्याकडे विपरीत परिस्थिती झाली की देवकीसारखी परिस्थिती होते, बधीर. पुढे काय करावं ते समजतच नाही. आपण फलवेली लावावी, काले ती पुष्पोन्मुख व्हावी, किडके एखादे येईल फळ, गृहीत धरुनी कुणी छेदी वेल. आता काय आहे की त्या वेलीला पूर्वी कीटकनाशक फवारायचे नाहीत आणि हायब्रिड बीज पण नव्हतं. त्याच्यामुळे काही काही बीज काही काही फळं किडकी निघणार आहेत. पण ती किडकी निघणार आहेत कदाचित म्हणून ती वेल छटून टाकायचं असं आपण करतो का. आणि म्हणून तसं करू नको, हे अनुचित काम आहे, हे लक्षात घे तू. वरातीची ही मंगल वेला, थाट येथीचा तुवाच केला. अरे तूच तर हा सगळा थाट केलाय. नववधू या समयी अधिदेवी, तिलाच का पायी तुडवावी. आपल्याकडे असं म्हणलं जातं की हे जे नववधूवर असतात ते लक्ष्मी नारायणाचं रूप असतात आणि म्हणून त्यांना जसं आपण बटूला नमस्कार करतो तसं त्या नारायणाला पण त्या वधूचे आईवडील नमस्कार करतात नारायण स्वरूप समजून. आणि म्हणून ही नववधू जी आहे ही अधिदेवी आहे, ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तू तिला खाली उडवतोयस, तू तिला पायी तुडवतोयस. हे तू अनुचित काम, तुझ्या कुळाला कलंक लागेल असं करतोयस आणि म्हणून तू करू नको. स्त्री हत्या मोठी सर्वाहुन, भगिनी ही धाकुटी तयाहुन, कन्ये समलाडकी असावी, तिलाच कारे वध्य गणावी. विचार करा. हां, भाषा अतिशय मंजूळ आहे पण असर्टिव्ह फर्म आहे. बरोबर तत्वज्ञान सांगतायत. किती भानावर आहेत वसुदेव याचा विचार करा. धरुनी जो तू हे तू मनासी, हिला वधाया उद्यत होसी, मारून हिजसी साधे तो का, कोण अमरवद या भूलोका. तत्वज्ञान सांगितलंय पण अतिशय मंजूळपणे आणि त्याचा हात धरून. काय तत्वज्ञान सांगितलंय. अरे मृत्यू न म्हणे, आपण दासबोधामध्ये पाहिलंय, कुणालाच स्पेअर करत नाही. राजा असो, रंक असो, कोणी असो, सगळ्यांना मृत्यू येणार आहे. जो जन्मला त्याला मृत्यू येणार आहे. हे जर तत्वज्ञान खरं आहे, हे तुला विसरला असशील तर तुला आठवण करून देतोय की तू हिला का मारतोयस. कारण हिचा 8वा गर्भ तुझ्या मृत्यूला कारण होईल. हे नाही झालं तर दुसरं काहीतरी होईल. मृत्यू तर होणारच आहे. मग हे जर तत्वज्ञान आहे तर तू हिचा कशाला वध करतोयस. तू हिचा वध केल्याने काय होईल. तुझा मृत्यू टळणार आहे का. टळणार नाही. पण तुझ्या कुलाला बाधा येईल, तुझ्या कीर्तीला बाधा येईल आणि म्हणून तू हे करू नको. हे कोण सांगतंय. वसुदेव सांगतोय. जेव्हा की त्यांच्या पत्नीवर मृत्यूचा घालाय, नेक्स्ट नंबर त्यांचाही लागू शकतो विरोध जर केला तर. इतकं सगळं असून त्यांचं धैर्य किती शाबूत आहे. त्याचं उगीच येत नाही ना. त्यासाठी स्वतःवर विश्वास असावा लागतो. आपण काय करतोय याच्यासाठी सावध असावं लागतं. असे धैर्यवान लोकच इतके शांत असू शकतात, नाहीतर ती शांतता शक्य होत नाही. बली धनी विद्वान असेना, मरण न चुकले कवण. बली धनी विद्वान असेना, मरण न चुकले कवणा, म्हणून यशासी डाग न लागो, हेच धरावे स्वमना जय हरी सुखकंदा. अरे काय यशवंत कीर्ती आहे तुझी आत्तापर्यंत. काय तू मिळवलंयस राज्य. किती सुंदर राज्य करतोयस तू. एवढी तुझी कीर्ती आहे आणि आता तुझं मरण टाळण्यासाठी जर तू या स्त्री हत्या, तुझ्या बहिणीची हत्या, तिच्या लग्नाच्या दिवशी जी ती देवी स्वरूप आहे अशी जर केली तर तुझी कीर्ती कुठल्या कुठे जाईल. हे लक्षात घे आणि म्हणून तू असं करू नकोस. शक्य असूनही इच्छा पूर्ती, संतन दुष्कर्मे आचरती. काय आहे ना, या संतांची साधना इतकी पराकोटीची उच्च असते की त्यांच्या सगळ्या सिद्धी त्यांच्या पुढे हात जोडून उभ्या राहतील. त्यांना जर शक्य असेल तर ते कोणाचं वाईट पण करू शकतात. पण तरी अप्पा म्हणायचे की कलियुगामध्ये कोणाच्या आशीर्वादाने कोणाचं भलं होत नाही आणि कोणाच्या पापाने कोणाचं वाईट होत नाही. जे काय होतं ते तुमच्या कर्माने होतं. त्यामुळे ही संत लोकसुद्धा त्यांना शक्य असेल तरीही त्यांनी कधीही प्रारब्धामध्ये, निसर्गाच्या नियमांमध्ये ढवळाढवळ केली नाही किंवा दुष्कर्म केली नाहीत, स्वतःसाठी केली नाहीत. आणि मग शक्य असूनही संत असं करत नाहीत. प्रयत्ने ही जे अशक्य घडणे, यास्तव कामग पापाचरणे. मग आता तुला तर अशक्यच आहे अमर होणं, मग तू कशाला पाप करतोयस. संतांनी
सच्चिदानंदांना सुद्धा ज्ञानेश्वरांनी, आपल्याला सगळ्यांना कथा माहिती आहे की त्यांच्या पत्नीने ज्ञानेश्वर ध्यानस्थ बसले होते, सच्चिदानंदांचा देहांत झाला आणि त्यांना जेव्हा आणलं होतं तिथे प्रवरेच्या काठी, तेव्हा त्यांची पत्नी सती जायला निघालेली होती आणि आता हे योगी दिसत आहेत, यांना नमस्कार करावा आणि मग सती द्यावं, आणि म्हणून ती नमस्कार करायला तिथे गेली. डोळे मिटलेले होते ज्ञानेश्वरांनी आणि कांकडं वाजली म्हणून त्यांनी अखंड सौभाग्यवती भाऊ म्हणलं. मग आता तिनेच विचारलं की या जन्मात का पुढच्या जन्मात. मग त्यांनी डोळे उघडून पाहिले तर काय, तर ते प्रेत आहे समोर. त्यांना उठवलं त्यावेळेस त्यांना असा प्रश्न विचारला गेला की तुम्ही निसर्ग नियमामध्ये ढवळाढवळ नाही का केली मग ही. आता त्यांना उठवलं ते, तर त्यांनी असं सांगितलं की हा याचा शेवटचा जन्म नाही आहे, पुढच्या जन्मामधले त्याचे काही क्षण मी मागून आणले, काही आयुष्य भगवंताकडे मागून आणलं, कारण जर मी दिलेला आशीर्वाद खोटा झाला तर आज मला जी समाज मान्यता हवी आहे, जे मला गीतेचं तत्त्वज्ञान रुजवायचे आहे, त्याच्यासाठी मला समाज मान्यता हवी आहे आणि या समाज मान्यतेसाठी मी हे केलेलं आहे, हेतू शुद्ध आहे, कशासाठी केलेलं आहे. तसं प्रयत्ने ही जे अशक्य घडणे, मृत्यू येणारच आहे आत्ता किंवा नंतर. अष्टावसूंची ही कथा मध्यंतरी ऐकली होती, तर त्या संदर्भामध्ये पण खरंच की आपल्या सगळ्यांना शंतनू राजा आणि गंगेची कथा माहिती आहे की गंगेशी त्यांनी लग्न केलं. गंगेनी जेव्हा लग्न केलं, माता गंगेनी, तेव्हा तिने असं सांगितलं की मला प्रश्न विचारायचे नाहीत आणि शंतनूने ते मान्य केलं. आणि मग असं झालं की पुत्र झाला की गंगेनी तो जावा आणि नदीमध्ये अर्पण करावा. असं 6 वेळा 7 वेळा झालं. शंतनू राजांच्या शांततेची परिसीमा झाली आणि 8व्या वेळेला मात्र त्यांनी तिला प्रश्न विचारला की तू हे काय करतेय सगळं, तू आई आहेस आणि तू ह्या सगळ्या नवजात बाळांना नदीमध्ये सोडून देतेस, शोभतंय का तुला असं करणं. गंगेनी सांगितलं की तुम्ही वचन मोडलं, आता आपला सहवास संपला, मी जाते, 8 वर्षाच्या नंतर हा जो तुमचा पुत्र आहे आता 8वा, त्याला मी तुमच्याकडे परत आणून देईन. त्याच्या मागची कथा अशी आहे की अष्टावसू होते आणि अष्टावसूंनी एका ऋषींना त्रास दिला. आणि ते त्रास का दिला, कारण हा 8वा वसू जो होता त्याच्या बायकोला त्या ऋषींच्या आश्रमामधल्या काही गोष्टी पाहिजे होत्या आणि मग या 8ही भावांनी मिळून त्या ऋषींवर आक्रमण केलं, त्यांना त्रास झाला म्हणून त्यांना शाप मिळालेला होता. बाकीच्या 7 थोडकं पाप केलं होतं, 8व्यानी जास्त पाप केलं होतं, म्हणून बाकीच्या 7 जन्मल्या मुक्ती मिळाली. 8व्याला मात्र भीष्म पितामह, इच्छा मरण, इतक्या वयाप्रमाणे, पण तरी देखील ते वसूंमधले एक होते म्हणून त्यांना इच्छा मरण मात्र मिळालं होतं. असं जे आहे ना की मरण चुकत नाही, जन्माला येतात ते मरण पावतातच, मग ते किती आयुष्य किती जगतील काय नाही हा प्रश्न वेगळा. अभिमन्यूचं आपण बघतो की प्रत्यक्ष कृष्ण रणांगणामध्ये असताना अभिमन्यूला मृत्यू चुकला नाही, कारण त्याचं आयुष्य तेवढं होतं, त्या जन्मामधलं त्याचं आयुष्य तेवढं होतं. सुज्ञा म्हणून विनवित तू ते, जीवदान दे मम भारी येते, दीनपणे तुझ कडे बघे की, प्रिय भगिनी ही तुझी दैवकी. भाषण परिते सर्व ही विफल, घड्यावरी पालथ्या जसे जल, बी पडले जाऊन खडकावर, कसे फुटावे तयास अंकुर. पुन्हा कंसाचं वर्णन करायची काही गरज नाही आहे आपल्याला. वाळवंट का आज जरा वेळ झाला. वाळवंट का सुपीक झाले, कितीही जरी त्यासी नांगरिले, सुसरीच्या पाठीसी मार्दव, ये का भिजुनी जली सदैव. सुसरबाई किती पाठ मऊ म्हणली तरी प्रत्यक्षात होते का तर नाही होत. दुष्टवर्तनी पालट जे तेवी, सौम्य भाषणे पडेल केवी, नवल हेच ऐकून घेतले, इतुका वेळ तयाने सगळे. कंसाने ऐकून घेतलं पण त्याप्रमाणे वर्तन केलं का नाही. दूर ढकुलनी वसुदेवा ते, क्रोधे शस्त्र उगारी, बघवेल ते म्हणून जाकी, डोळे नगरी सारी जय हरी सुखकंदा. आता मात्र पुढचं काही बघवणार नाही, सगळ्यांनी डोळे मिटून घेतले. देवकीची अंतिम किंकाळी, परिणच कोणा ऐकू आली. हे काय झालं. ध्वनी नवाची सुखवी कर्ण, श्री नारायण जय नारायण. कोण म्हणणार दुसरं, नारद मुनी. नारदास बघताच पुढारी, क्रोधासह असी कंस आवरी. सत्पुरुष संतांचं बळ बघा.
त्यांचा धाक बघा, की नारद म्हणले काहीच नाही आहेत, फक्त श्रीनारायण जयनारायण आणि त्यांची उपस्थिती, तर कंसाने तलवार आवरली. शांत विनहृदयास कुणाचे, पवित्र दर्शन सत्पुरुषांचे, श्रीकृष्णाची भावी माता, देवकी सत्या कंसे वधिता, विलंब घडता भगवत जन्मा, म्हणून नारदे घेतले श्रमा. काय आहे, भगवंताकडनं कबूल करून घेतलं होतं देवकीच्या पोटी येणार आहेत. आता ही जर देवकीच गेली तर ती पुन्हा जेव्हा जन्म घेईल, ती पुन्हा जेव्हा वयात येईल, पुन्हा जेव्हा तिचं लग्न होईल, तोवर हे जन्म घेणार नाहीत. मग आता कंसाला थांबवलं पाहिजे. स्वीकारुनी सर्वांचे वंदन, करीती कंसाशी स्मित भाषण. हसून कंसाला म्हणतायत, मांडलेस हे काय भूपते, शस्त्र तुझे ना व्यर्थ कोपते. पुन्हा एकदा अनुमार्जन. सुसरबाई, हां, शस्त्र तुझा रे उगीच कोपत नाही, काय झालं तुला रागवायला. कंस म्हणतो, कंस वदे मज वधील आठवा, गर्भ हिचा नभ सांगे, म्हणून हिला मारून विषपादप मूळच छेदित अंगे, जय हरी सुखकंदा. विषाची मुळी जी आहे ना, ती मुळापासूनच काढून टाकतो, कारण हिच्या 8व्या गर्भापासून माझा मृत्यू होणार आहे. छे छे कंसा हिला वधोनी, मुनिवर म्हणती तुझीच हानी. अरे असं करू नको, पुन्हा कुठेही येईल जन्मा, ठाव तुला लागेल कसामा. अरे आत्ता तरी तुझी बहीण आहे, तुझ्या हातात आहे. आत्ता जर मेली तर कुठे जन्माला येईल काय माहिती, आणि मग तू कसं शोधणार. नभोवाणी तर काही खोटी होणार नाही, कधी ना कधी तिला 8वा मुलगा होणारच, तो कधी ना कधी तुझा मृत्यू करणार. निदान आता तुझ्या अंडर कंट्रोल आहे सिच्युएशन, ती कशाला घालवतो. युक्ती तुझसी कथितो यास्तव, हिला बंधनी पतीसह ठेव. अपत्य जे जे होईल याते, टाक तक्षणी चिरडून त्याते. युक्ती सांगतो, सोपी आहे, दोघांना तुरुंगामध्ये ठेव, जी मुलं होतील ते मारून टाक. तर वरवर असं दिसतंय कळलाव्या नारदासारखं, पण हेतू किती शुद्ध आहे बघा. मुख्य म्हणजे भगवंतावरचा विश्वास आहे. मुख्य म्हणजे ते जे करतील, जे होतं ते चांगल्यासाठी, हा जो विश्वास आहे ना, हा विश्वास इथे दिसतोय. आणि म्हणून त्यांनी म्हणलंय, सवयच पटले ते कंसाला, मूर्ख भाळतो भुलावणीला. वदे दुष्ट तो वसुदेवा प्रत, काय संधी हा तुम्हाच संमत. मान्य आहे का, नाही तर दोघंही जण मरणाला तयार व्हा. वसुदेव क्षणभर गांगारले बरं का, कारण जोवर माझाच मृत्यू आहे तोवर धैर्याने पुढे झाले होते, पण आता फक्त माझा मृत्यू नाही आहे, बाळांचा मृत्यू आहे पुढच्या, आणि म्हणून गांगरले. स्वतःच्या मृत्यूसाठी नाही गांगरले होते. वसुदेव ही गांगरला क्षणभर, परिसंमती देई नंतर. पुरुष करी दूरचा विचार, स्त्री सन बहुधा इतुका धीर. पण त्यांनी केला विचार की जाऊ दे ना, मुलं होतील तेव्हा होतील, होतील की नाही हे माहीत नाही, झाली तरी जगतील की नाही हे माहीत नाही, पण आत्ता हिचा जर जीव वाचवायचा तर ही योग्य संधी आलेली आहे. आणि म्हणून ते म्हणले, हो काही हरकत नाही, मला मान्य आहे. होईल वानच मुल आम्हासी, होईल वानच मुल आम्हासी, म्हणत कुणी सांगावे, जगेल होता निश्चय नाही, का करीचे टाकावे, जय हरी सुखकंदा. अरे हातचं सोडून पलट्याच्या पाठीमागे कशाला लागायचं, आत्ता हिचं जीवन पदरात पाडून घेऊ, पुढचं पुढे बघता येईल. पण देवकीला सहन होईना. वसुदेव जिथे गांगारला तिथे त्या आईच्या हृदयाचं काय होईल, की जिला आई व्हायच्या आधी फुलं तोडण्यानी पण दुःख व्हायचं, तिला स्वतःची मुलं अशी मरणार आहेत, हे ऐकून काय वाटलं असेल आपण विचार करू शकतो. परी देवकी वदे स्फुंदुनी, सुखे टाक मम कंठची रोनी, अपत्यवध कल्पनेमध्येही, स्त्री हृदयासी सोसत नाही. मला मारून टाक रे बाबा, हे पुढचं माझ्याच्यानी बघवणार नाही. पण कंसाला काय, कंसाला नारदांचं पटलं होतं, हे जास्त बरोबर आहे. त्याच्यामुळे कंसाने हिच्या म्हणण्याकडे रडण्याकडे दुर्लक्ष केलं. बंधन त्या करण्या आज्ञा पुन्हा, कंस चालता झाला तेथून. घट्ट धरोनी नारद चरण, रडे देवकी आक्रंदून. तिने नारदांचे चरण धरले. काय केलं हे तुम्ही, काय त्यांना सल्ला दिलात, तुमच्या सल्ल्यामुळे हे होणार आहे, का बरं असं केलं. नारद चमकले. मातेन धरी मम पायाते, वंदनीय गे तूच अमाते. नारद जाणतायत ना की ही भगवंताची आई होणार आहे आणि ही माझे पाय धरतीये,
माझे पाय धरू नकोस, तू माझ्यासाठी वंदनीय आहेस. पूर्ण ब्रह्म परमेश परात्पर, उदरी तुझी या अवतरणार. प्रसंगाकडे पाहून निष्ठुर, वदलो त्याची मला क्षमा कर. चिरडून टाक म्हणलं तुझी बाळं, अतिशय निष्ठुर असं बोललो, मला कल्पना आहे त्याच्याने तुला खूप वाईट वाटलं असेल, मला क्षमा कर. असे कसे तरी लव शांतवुनी, अंतर्हित झाले नारद मुनी. अंतर्धान पावले नारद मुनी. आता काय, कंसाची राजाज्ञा न पाळण्याची कोणाला हिंमत होती का? कंसाने दंपतीस त्या नेले कारागारी, भयाण भिंती जेथ रक्षती निज वैभव अंधारी. जय हरी सुखकंदा. सगळं वैभव अंधारामध्ये आत ठेवावं अशा ज्या भयाण उंच उंच भिंती होत्या. कशा होत्या म्हणे, काय झालं त्याच्यामुळे? आकाशासह पृथ्वी जेवी, गाढतमी दर्शे बुडवावी. अमावस्येच्या अंधारामध्ये जसं आकाश आणि पृथ्वी हे सगळे अंधारामध्ये गाढ अंधारात बुडून जातात, तसे वसुदेव आणि देवकी त्या कारागृहाच्या आड नष्ट झाले किंवा दिसेनासे झाले. आनंदासह अथवा आशा, दुर्दैवाने करणे विवशा. आनंद आणि आशा हे जसे दुर्दैवाच्या फेऱ्यामध्ये अडकून नष्ट होतात, विवश होतात, तसं झालं. सत्यासह वा सरला वाणी, स्वार्थे जणू ठेवणे कोंडुनी. माणूस स्वार्थपरायण झाला, स्वार्थ दिसला ना की सरळ बोलणं, सत्याप्रमाणे बोलणं हे कसं झाकून ठेवतो, कोंडून ठेवतो. आणि जे योग्य तेच असत्य असलं तरी, कटू असलं तरी ते जसं समोर येतं तसं हे झालं. वसुदेवासह तशी देवकी, बंदी केली कंस सेवकी. आता हे कोण होते खरं म्हणजे? राजा होता वसुदेव, ती राणी झाली असती. ज्यांनी उपभोगणे विशेष, राजमंदिरातले विलास. उदास जीवित जगती तेची, विचित्र करणी की दैवाची. पण इतकं जरी झालं, धीराचे ते परी दोघेही, त्रासिक कोणी झाले नाही. मधुर वर्तने परस्परांना, सुखवित करती कालक्रमणा. काय आहे ना, कोविडमध्ये पहिल्यांदा असं झालं की नवरा बायको खूप तास एकमेकांबरोबर राहिले. आजकाल असं असतं की अधिकाराचा प्रती जर रिटायर होणार असेल तर बायकांना चिंता पडते की हा आता दिवसभर घरात बसला तर डोक्याला किती ताप देईल. आणि इथे दोघंच्या दोघंच, भयाण भिंती त्या सगळ्या तुरुंगाच्या, दोघांशिवाय तिसरा कोणी बोलायला नाही. आणि खरं म्हणजे जे विलास होते त्याच्याऐवजी तुरुंगात आलो आहे, पण तरीही ते त्रासिक झाले नाहीत. उलट एकमेकांशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागून कालक्रमणा करत होते. हे खरं म्हणजे धर्माचरण झालं की आपला राग, आपल्याला जी दैवगती आलेली आहे त्याचा दोष दुसऱ्यावर नाही. आम्ही दुसऱ्यावर दोष देतो ना, म्हणून आम्ही त्रासिक होतो. कारण आम्ही आमच्या वर्तनावर ते घेतच नाही ना. कर्माचा सिद्धांत आम्हाला मान्यच नाही आहे. आप्पा असं सांगतात की ठेचा किंवा चिवडा खाल्ला तर दुसऱ्या दिवशी लगेच पोट बिघडतं, म्हणून आपल्याला कळतं की ह्या चिवड्यामुळे झालं, ठेच्यामुळे झालं, भज्यांमुळे झालं. पण काय होतं की हे जे आपले दुष्कर्म आहेत ना, ती काही लगेचच फळं देतात अशी नाही. आणि म्हणून असं वाटतं मी तर कोणाचंच वाईट केलं नाही, माझ्या वाट्याला हे का आलं? कारण मागे कोणाचं काय वाईट केलं आहे ना ते आम्हाला जाणीवच नाही, आम्हाला माहीतच नाही आहे. आणि म्हणून हे मात्र दुसऱ्यांवर दोष देत नव्हते, आपलं असेल प्रारब्ध काहीतरी, आणि म्हणून एकमेकांशी वागणं त्यांचं बदललं नव्हतं. जाती दिवसा मागुन राती, मासही काही सरले, गर्भवती जाहली देवकी, वसुदेवे पाहिले. जय हरी सुखकंदा. कोण होतो काळजी घ्यायला? वसुदेवच एकटे. फिकटपणा ये वदना किंचित, शोभे जणू का कमल रजोहत. कमळाचे परागकण त्या कमळांच्या पाकळ्यावर आले की जसा त्याचा रंग थोडा फिकट व्हावा तसं तिचं मुख झालेलं होतं. मंदगती जाहली मंदतर, अलसलोचनी दिसे मनोहर. थोडी मंद वागायला लागलेली होती, झोप यायला लागली जास्त तिला. प्रिय पत्नी ती प्रथम गर्भिणी, आनंदेन च कोण पाहुनी. खरं म्हणजे किती आनंदाची गोष्ट की इतकी लाडकी आपली पत्नी पहिल्यांदा गर्भवती राहिली आहे. वसुदेवाच्या परिहृदयात वचन दिलेले सलत सदोदित. विसर पडला नव्हता अजिबात की माझी अपत्य होणार आहेत, त्यांचे काय भाग्यात लिहिलेलं आहे. पुरे दिवस भरता गर्भासी,
शुभानना दे जन्मसुतासी, कीर्तिमंत हे नाव तयाचे, लोकी विश्रुत झाले साचे. जन्मले जन्मले नाव ठेवलं कसं काय? कारण जन्माच्या आधीच प्राण देऊन बसला होता, मान्य केलेलं होतं ना. आणि याच्यामुळे आई आणि वडिलांची दोघांची कीर्ती वाढणार होती, म्हणून या पहिल्या अपत्याचं नाव कीर्तिमंत. जन्मा आधी प्राण देऊनी, जाने रक्षियली निज जननी, प्रसिद्ध होण्या त्याचे नाम, नामकरण विधीचे ना काम. विचार करा, जन्माच्या आधी प्राण देऊन आईचं रक्षण केलं होतं. थोडीशी आपल्याला जर कळ लागली ही किंवा जाणीव झाली तर वृद्धाश्रमामध्ये आईवडील कशाला जातील? ज्यांनी जन्म दिलेला आहे ते. यांनी जन्माच्या आधी आपले प्राण पण दिलेले होते. पाहुनी मूर्ती मृदुलची मुकली, भान विसरली देवी, अपत्य जन्मा परी स्त्रिया ते, दुजे न काही भुलवी, जय हरी सुखकंदा. ज्योती बसली येथे, तिचाही तोच अनुभव असेल की बाळणपणाच्या कळा सहन करताना काय बायका म्हणतात, पुन्हा नाही या फंदात पडणार अजिबात. कुठून हे सगळं भोगायला लागलं. पण बाळ हातामध्ये आलं की जो काय चेहरा बदलतो, आणि मग विचारलं आता परत कधी येणार, बघू, विचार करू. म्हणजे काही क्षणापूर्वी म्हणलेलं असतं की पुन्हा या फंदात पडणार नाही, पण ते बाळ जवळ आलं तर इतकं पटकन ह्या अपत्य जन्माचं सगळं दुःख विसरायला होतं. तसं तिचं भान विसरलं की जेव्हा बाळ हातामध्ये आलं त्यावेळेला. पण वसुदेवांना भान होतं. तिला भान जरी नाही राहिलं तरी वसुदेव विसरले नव्हते. चिंती परी वसुदेव मनाते, आता उचलणे अवश्य याते, सुतासवे जो अधिक रमेल, वियोग तो दुस्सह होईल. काय आहे ना, खरंच मला कधी कधी खूप प्रश्न पडतो. म्हणजे प्रत्येकाला मूल असायला पाहिजे, मान्य आहे, सगळ्यांना आवड असते, सगळ्यांना ते वात्सल्य कुणावर तरी द्यावंसं वाटतं. पण ही सरोगसी जी येते ना, तर मी विचारच नाही करू शकत की ती 9 महिने पोटामध्ये वाढवलेलं बाळ ती आई कशी देऊन टाकू शकत असेल. म्हणजे कोणती अशी विवंचना तिला हे सगळं करायला भाग पडत असेल, किंवा मग तिची प्रायोरिटी, तिचा अग्रक्रम काही बदलले का, असं काही होतं का. पण इथे पण असंच होतं की सरोगेट मदर जर असेल तर जन्मानंतर ताबडतोब ते बाळ ज्यांच्यासाठी ते केलेलं आहे त्यांच्याकडे द्यावं लागतं. तसं वसुदेवाने ठरवलं की ताबडतोब हे बाळ उचललं पाहिजे. जेवढा मी उशीर करेन तेवढा हिला त्रास जास्त होईल. दाबुनी कष्टे व्यथा हृदातील, थोपवनी अश्रूंचे ओघळ, निज भार्येच्या अंकावरुनी, मूलतये घेतले उचलुनी. खरं म्हणजे किती आनंदाचा प्रसंग आहे ना की वडिलांनी घेतलंय बाळाला, पण तिच्या लक्षात आलंय की हे रडक्या चेहऱ्याने बाळाला घेतायत. क्षणात ती भानावर आली. पथिमुख दिसता उदास वाणे, सर्वही मग जाणिले ती येणे की कुठे चाललंय आपलं बाळ. हंबरडा फोडुनी भूतळी, नवप्रसूता ती कोसळली. काय करेल दुसरं, मूर्छित पडली, बेशुद्ध पडली. आता ती बेशुद्ध पडली म्हणल्यानंतर मात्र वसुदेवाने जे अश्रू आवरले होते ते अश्रू व्हायला लागले. बांध फुटे वसुदेव हृदाचा, पूर आवरे ना अश्रूंचा, परी प्रसंगी वज्राहूनही, सज्जन होती कठोर हृदयी. खरं म्हणजे सज्जनपणा याच्यामध्ये की दिलेलं वचन पाळणं. वचन दिलेलं आहे, दुःख खूप झालं आहे करायला. आपण हरिश्चंद्र म्हणतो की हरिश्चंद्रांनी काय केवळ एक वचन दिले ते पाळण्यासाठी काय काय केलं. तसं ह्यांनी अतिशय कठोर हृदयानी, जरी आपली बायको मूर्छित झाली, बेशुद्ध पडली, तरी तिच्या मांडीवरनं बाळ उचललं आणि पुढे निघाले. जडपद टाकी पुढे मूर्छिता भार्या ओलांडून ती, कंसा सन्मुख नीट येऊनी, बालक ठेवी पुढती, जय हरी सुखकंदा. दुःख झालं नव्हतं का? अतिशय दुःख झालेलं होतं. आणि म्हणून शून्य रवे वसुदेव बोलला, अतिशय शून्य भावानी, काहीही भाव राहिले नाहीत, बधिरता आली आहे. शून्य रवे वसुदेव बोलला, बालक हा नवजात आणिला, याचे वाटेल ते करावे, शब्द पाळिला निज वसुदेवे. मी तुला शब्द दिला होता बाळ आणून देईन, मी आणून दिलंय, आता काय करायचं ते कर. बालक ते पाहता निरागस, हातची मुकले मुद्रा लोभस, मुठ आपुली चोखित पडले, कंसमनी वात्सल्य उपजले.
इतकं सुंदर ते गोंडस बाळ पाहिलं आणि कंसालाही छान वाटलं, मामा झाला होता ना तो. वसुदेवासी देई उत्तर, मी न समजता ती तुका निष्ठुर. पुन्हा एकदा पुळका आला. हान्या इतरही सुखे वाढवा, आणून द्या मज परी आठवा. अरे याच्याशी काही माझं वैर नाही आहे, आठवा आणून द्या, त्याच्यापासून मला धोका आहे असं म्हणला. चुंबन कंसे मृदुल कपोला, बालक दिधला वसुदेवाला. पण वसुदेवाला काही विश्वास आला नाही. कधी हा बदलेल, कारण तो काही सज्जन नाही आहे. मी सज्जन आहे म्हणून मी शब्द पाळला, तो कुठे सज्जन आहे, तो कशाला शब्द पाळायला बांधील आहे. तो जरी मला म्हणला आहे की हा न्या आणि इतरांनाही वाढवा, तो कधीही बदलू शकतो. म्हणून हळूहळूच तो परत फिरला होता, कारण त्याला भीतीही होती की जर मी हा आता पुन्हा देवकीकडे नेला आणि कंसाने जर परत घेतलं तर मात्र देवकीच्या दुःखाला पारावर राहणार नाही. परी हा खल हृदयातील गहीवर, जल टिकते का तप्त शिलेवर. तापलेल्या खडकावर पाणी पडलं तर ते टिकेल का, बाष्प होऊन जाईल सगळं. तसा जो चांगला विचार कंसाच्या मनामध्ये आलेला होता तो लगेच बाष्पीभवन त्याचं झालं. कंस विचारा करी मानसी, सोडून देणे उचित न यासी. गाठ असेही शठ देवाते, उलटे सुलटे मोजतील ते. काय आहे ना की राक्षसांनी तप करून भगवंतांना सहसा शंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांना अनेक वर मिळाले. आणि त्या वरांमध्ये नेहमी मनुष्याकडनं मला देवाकडनं मृत्यू नको, मला दानवाकडनं नको, मला सकाळी नको, मला संध्याकाळी नको, मला घरात नको, मला घराच्या बाहेर नको. आता असं जर सगळं हिरण्यकश्यपूंनी मागितलं होतं तर देवांना पण युक्ती करणंच भाग आहे ना. आणि मग देवांनी युक्ती केली. नारसिंह, पशु मानव दोन्ही नाही, उंबरठ्यावर, घराच्या आत नाही, बाहेर नाही, कोणत्याही शस्त्रांनी नाही, काही हरकत नाही, नखांनी. म्हणजे हे राक्षसांनाही माहीत होतं की देव काही करू शकतात. आणि म्हणून तो म्हणला खरा की त्या बाळाला घेऊन जा, पण त्यांना वाटलं की काही सांगता येत नाही, देव उलटं मोजतील आणि मग हा आठवा होईल. काही सांगता येत नाही, देव गोल उभं करतील, कोणताही आठवा होऊ शकतो. त्याच्यामुळे याला सोडून देण्यामध्ये काही अर्थ नाही. ताबडतोब त्यांनी दूत पाठवले वसुदेवाच्या मागे, फार दूर गेलेलाच नव्हता. वेगे धाडून निज दूतासी, ओढित आणि वसुदेवासी. आपटले ते मूल शिलेवर, कोमल काया केली चूर. त्या बाळाला काय वेळ लागणार आहे. शोकाकुल वसुदेव कसा तरी झाला परतून येता. कंस करातून सुटेल सुत हा, विश्वासची त्या नवता. जय हरी सुखकंदा. माहीतच होतं ते झालं. अशीच काही वर्षे गेली, 6 मुले वसुदेवा झाली. परी उपजत तद विनाश होय, व्यसनी पुरुषांचे जणू निश्चय. एकदा व्यसन लागलं ना की ते सोडणं. आप्पा त्याच्यामध्ये सांगतात की त्यांचा एक मित्र होता, तो म्हणला अरे सिगरेट सोडणं फार सोपं असतं, मी आत्तापर्यंत 50 वेळा सोडली आहे. म्हणजे 49 वेळा पुन्हा धरली, 50 वेळा सोडावी लागली तर. म्हणजे सोडण्याचा निश्चय किती टिकतो. तसंच व्यसनी पुरुषांचे जसे निश्चय टिकत नाहीत तसे ही जन्माला येणारी बाळं टिकत नव्हती, कारण ताबडतोब त्यांना कंस मुक्ती देत होता. दुःखाचे हे कठोर घाले, उभयांनी त्या कसे साहिले. ठाऊक सगळे त्यांचे त्यांना, काय कल्पना सामान्यांना. सामान्य नव्हतेच ते. आपण काय करतो, त्याचं मी इतकं केलं, त्याला माझं बरं बघवलं नाही आणि म्हणून असं झालं. अनेकदा असं होतं माहिती आहे का की आम्ही आजकाल देवाची प्रार्थना करत नाही, कारण देवाने आमचं काही भलं केलं नाही. तर आप्पा असं म्हणतात की देव कुणाचं भलं करतो, एकतर रावणाचं भलं करतो, नाही तर हनुमंताचं करतो. तुम्ही रावण आहेत का हनुमंत आहेत, दोन्ही नाही, आम्ही मधल्यामध्ये आहेत. आमची श्रद्धाही नाही आणि आमच्यामध्ये तेवढा विरोध करण्याची हिंमतही नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी आमच्याकडे नसल्याने आम्ही कोण की आमचं भलं भगवंताला बघावं नाही. पण आपली श्रद्धा लगेच डळमळीत होते. आणि खरं म्हणजे ही श्रद्धा किती टिकून राहील याच्यावरच ती निष्ठा होते. आणि म्हणून आपणच्या प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो की श्रद्धा जरी असे ती निष्ठेची वानवाती. निष्ठा कशी आहे की कोणत्याही प्रसंगामध्ये न डळमळणारी जी श्रद्धा ती निष्ठा. आणि अशी निष्ठा त्यांची भगवंतावर होती आणि म्हणून त्यांनी हे सगळं सहन केलं. इकडे शेषा म्हणे रमावर, घेणे आता मज अवतार. 6 मुलं गेली,
7वा आणि 8वा. तू तर माझा बंधू सखया, येशील ना मम सहाय्य कराया. आपणची नर्म विनोदी बुद्धी बघा हां इथे. आता शेष गेल्या जन्मामध्ये, गेल्या अवतारामध्ये कोण झाले होते? लक्ष्मण. धाकटे बंधू झाले होते. आणि धाकटे बंधू झाले, 14 वर्ष वनवासात राहावं लागलं, पत्नीपासून दूर राहावं लागलं. आणि काय काय भोगलं त्यांनी, सीतेने किती निर्भिसना केली, हे सगळं जे भोगलं त्यांनी. त्यामुळे शेष करी यावरी उत्तरा, पुरे तुझी संगती श्रीधरा. गेल्या वेळी तुझसह आलो, कनिष्ठ म्हणून सदा कष्टलो. लहान झालो आणि इतके कष्ट माझ्या वाट्याला आले की काही विचारू नका. यावेळेस नको बाबा, तुम्ही वचन दिलंय अवतार घेणारे, तुमचे तुम्ही जा आणि तुम्हाला जे करायचं ते करा. हे वरवर म्हणणं होतं. पण श्रद्धा होती, निष्ठा होती. आणि म्हणून जरी असं म्हणले तरी ते पुढे असं म्हणतात, एका अटीवर येतो बंधू, वडील तुझा मी व्हावे. आज्ञेने मम वागावे, तू केले स्मिततई देवे. जय हरी सुख कंदा. आता काय आहे, 7वा किंवा 8वा, म्हणजे आधी कृष्णाने जावं किंवा आधी बलरामाने शेषाने जावं. 8वा जो गर्भ आहे तो त्याचा नाश करणार आहे. आणि हा नाश करणं बलरामही शक्य आहे. पण याला धाकटा बंधू व्हायचं नाही आहे, याला मोठा बंधू व्हायचं आहे. मग मोठा बंधू व्हायचं आहे ना, मग आत्ता जा 7व्याला. चेष्टा करता काय? तुम्ही जन्म घेतल्याशिवाय आम्ही कसे टिकणार? त्याच्यामुळे तुम्ही जर आमचं रक्षण करणार असेल तर मी वडील बंधू व्हायला तयार आहे, तर मी यायला तयार आहे. म्हणजे माणसाला कसं सगळं चांगलं पाहिजे असतं ना, वडील बंधू पण पाहिजे आणि पुन्हा शाश्वती पण पाहिजे की धाकट्या भावानी रक्षण करावं. हां, खरं म्हणजे वडील बंधूंनी रक्षण करायचं, पण धाकट्या भावानी रक्षण करावं ही पण अपेक्षा आहे आणि वडील बंधू पण व्हायचे. एका अटीवर येतो बंधू, वडील तुझा मी व्हावे. आज्ञेने मम वागावे, तू केले स्मिततई देवे. जय हरी सुख कंदा. मान्य केलं म्हणणं. मान्य तुझे हे म्हणणे मजसी, जाये देवकीच्या उदरासी. अरे काही सांगता का? उपजता की मरण तिथे तर, शेष म्हणे माझे रक्षण कर. आता मी शब्द तर देऊन बसलो, येतो म्हणलोय, तुझा वडील बंधू होतो असंही म्हणलंय आणि तू होई म्हणलायस. पण आता तू म्हणतो देवकीच्या पोटी आहे, तिथे तर माझं मरण नक्की आहे. आता तूच माझं रक्षण कर. कंसा पुनत्या लपवाया ते, 7व्याच महिन्यात तया ते. देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापियले. काय आहे ना, आम्ही शिकत होतो तेव्हा IVF हे रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये आम्हाला शॉर्ट नोट आली होती. आणि तेव्हा एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट वगैरे वगैरे तर काही माहीतच नव्हतं की असं काही होतं. किती शास्त्र पुढे गेलं आहे की टेस्ट ट्यूब बेबी जी आपण म्हणतो की बाहेर गर्भधारणा झाल्यानंतर योग्य असा वाढणारा गर्भ निवडून, पूर्वी तरी 4-5 टाकले जायची खात्री नव्हती, आता तर योग्य असा वाटणारा एकच गर्भ निवडून तो गर्भाशयामध्ये सोडून तो वाढेल, ह्याची सगळी काळजी घेणारं शास्त्र आहे. काय आहे ना की रिसर्च ह्या शब्दाचा अर्थ बघा, रिसर्च. हां, डिस्कवर नाही, रिसर्च. जे आहे त्याचं पुन्हा एकदा सर्च करा, शोधून काढा. जे हरवलं आहे, होतंच, अस्तित्वात आहे, त्याला शोधा. याचा अर्थ कदाचित हे अस्तित्वात असेल की असू शकतं. म्हणजे आत्ता आपण एम्ब्रिओ ट्रान्सप्लांट करतोय, तिथे कदाचित 5व्या-7व्या महिन्यामध्ये पण ट्रान्सप्लांट होत असेल, कदाचित, माहीत नाही आपल्याला. पण असं म्हणतात की देवकीच्या गर्भातून रोहिणी जी वसुदेवाची वरिष्ठ पत्नी होती, मोठी पत्नी होती, आणि ती कंसाच्या विरोधामध्ये वसुदेव उभा राहिल्यामुळे ती वसुदेवाचा जो मित्र नंद त्याच्याकडे ती राहत होती, त्याच्या आश्रयाने राहत होती सुरक्षिततेसाठी. आणि म्हणून या रोहिणीच्या पोटी या गर्भाचं संकर्षण झालं, आकर्षण झालं. आणि म्हणून बलरामाचं नाव संकर्षण पण आहे. एक बलरामाचं नाव हे संकर्षण पण आहे. कंसा पुनत्या लपवाया ते, 7व्याच महिन्यात तया ते. देवकीच्या गर्भातून नेले, उदरी रोहिणीच्या स्थापियले. ही वसुदेवाची पत्नी, आश्रयार्थ नंदाच्या सदनी. झाले गर्भाचे आकर्षण, म्हणून सूता म्हणती संकर्षण. पण काय आहे, एकीकडे असं झालंय, कंसाला असं वाटलं, कंस म्हणे मम दर्प किती हा, जिरती गर्भ भयाने.
आता मात्र राहिले पाहिजे अतिशय सावधतेने. जय हरी सुखकंदा. आत्तापर्यंत मला इतके तरी कष्ट घ्यावे लागले की ते बाळ जन्माला आलं, त्याला मारावं लागलं. आता तर मला ती गरज पडली नाही, ॲबॉर्शनच होऊन गेलं. त्यामुळे माझं काम परस्पर झालं. 7व्या महिन्याचं तिचा गर्भ जिरूनच गेला आणि म्हणून कंसाला अजून दर्प चढला. आता सावध राहिलं पाहिजे. आणि मग नुसत्या भयान भिंती नाही, अडसर घालुनी कारागारा वर बसवी जागता पहारा. 24 तासाची ड्युटी बदलून 8 तास, 2 तास, 3 तास, अतिशय डोळ्यात तेल घालून म्हणतो ना आपण, म्हणजे अजिबात झोप न लागता तुम्ही पहारा द्या. कारण कोणत्याही क्षणी तो जन्माला येईल आणि तो काय करेल हे सांगता येत नाही. अडसर घालुनी कारागारा वर बसवी जागता पहारा. करीत होता सुचेल ते परी स्वस्थता नये मना. ते कुठून येईल ना, भीतीपोटी होतं सगळं. त्यामुळे असं म्हणलं जातं की राग ही जी भावना आहे ना, त्या रागाच्या भावनेचं मूळ हे भीती आहे, राग किंवा क्रोध. त्यामुळे ही भीती होती म्हणून याच्या पोटी सगळं होतं. आणि मग काय झालं, सुचे किमपि ना तसे मधुरही रुचे भोजन. उरात धडकी भरे हृदय पावते स्पंदन. उगाच बहु ओरडा करुनी सेवका कापवी. न झोप लवये तया सतत आठवी. आता आपल्या लक्षात आलं का की कंसाचाही उद्धार का झाला. आम्हाला असं सतत आठवतो का कृष्ण, भीतीने का होईना पण त्याला सतत कृष्ण आठवत होता. आणि हा सतत कृष्ण आठवत होता ना, आणि म्हणून त्यामुळेच त्याला त्याचा जो आपण म्हणतो ना कंसाचा जो उद्धार झाला तो त्याच्यामुळे झाला. या पारायणाच्या पद्धतीप्रमाणे आपण तिसरा जो सर्ग आहे भगवत जननाचा, कारण भगवंताच्या निर्याणावर आपण थांबत नाही आणि म्हणून भगवत जननाचा सर्ग जो असतो तो शेवटी असतो. तर त्यामुळे आपला उद्याचा 4था सर्ग असल्यामुळे त्या 4थ्या सर्गाचा श्लोक घेऊ आणि आपण थांबू. सत्यम नश्वरमस्तु वा जगदिदं जीव शिवो वेतरा. शून्यं वा परमाणुरस्तु जगतो हेतु प्रधानंच वा. योगो ज्ञानम तथास्तु कर्म नितराम निःश्रेयसे साधनम. जानीमो गिरीशेत देव भगवन त्वन्न शरण्य प्रभू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपल्या लक्षात येतं की कृष्ण कोणासाठी येतात. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. मन को विषयों के विष से हटाते चले. मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े. जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. तन के रथ को सुपथ पर चलाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे. नाम जपते रहे काम करते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे. सद्गुणों का परम धन कमाते चले. सद्गुणों का परम धन कमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं. लोग कहते हैं भगवान आते नहीं. द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. रुक्मिणी की तरह धुन लगाते चले. रुक्मिणी की तरह धुन लगाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग
भगवान खाते नहीं, लोग कहते हैं भगवान खाते नहीं, हिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, हिल्लिनी की तरह हम खिलाते नहीं, शाक प्रेमी विदुर समझी माते चले, शाक प्रेमी विदुर समझी माते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, दुख में तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते 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 चले। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, सद्गुरु दासगणु महाराज की जय, स्वामी वरदानंद महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ, नमः पार्वती पते हर हर महादेव, भारत माता की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय।